हे खूप प्रॉब्लेमॅटिक आहे. अजय पुरुष, तुला काय वाटतं? मला हे वाटतं की ही मानसिकता चुकीची आहे. आम्हाला असं वाटलं नव्हतं की तुम्ही एवढं शाहरुख खान बरोबर फिल्म केल्यानंतर साध्या इकॉनॉमी मध्ये फिराल. ते मला पण आता ऑलमोस्ट एका बूमर व्यक्तीसारखं वाटतं हे सगळं बोलताना की आमच्या काळी पर्यावरणात होणारे बदल हे अनुभवणारी आपली पहिली पिढी आहे आणि याबद्दल काहीतरी करू शकणारी आपली शेवटची आहे. नॅशनल क्रश अशी तुझी ओळख निर्माण झाल्यानंतर काय हाती लागलं? मग मी आईला म्हणते, आई असा असा हात करते, मग आई हात करते, तेव्हा हा असा हात करते, म्हणजे नंतर ये बाहेर. त्या मुलाखतीत एक खूप सुंदर विषय निघाला आणि त्याबद्दल फॉलोअप करण्याचा माझा मानस आहे. पुरुषांचे आई वडील असतात, त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असते, कारण तुम्ही कसा मुलगा वाढवताय हे खूप महत्वाचं आहे. तर मला असं वाटलं की मी जिंकले आयुष्य. या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत महाराष्ट्राच्या सोनेरी क्षणांचे सोबती वामनहरी पेठे ज्वेलर्स. नमस्कार, स्वागत आहे कॅचअपच्या नव्या कोऱ्या भागात, ज्याचे प्रायोजक आहेत 117 वर्षांची परंपरा आणि विश्वासाचे प्रतीक आणि महाराष्ट्राच्या सोनेरी क्षणांचे सोबती वामनहरी पेठे ज्वेलर्स. आणि आजच्या भागात आपल्याला भेटायला आलेली आहे एक अशी अभिनेत्री जी टीव्ही मालिका, चित्रपट, रंगभूमी, जाहिराती, वेब सिरीज सगळ्या माध्यमातून गेल्या 25 वर्षांपेक्षा जास्त काळ आपल्याला भेटत आलेली आहे. गिरिजा ओक. 25 वर्ष झाली ना 25 वर्ष? मला असं 25 वर्ष म्हटल्यावर खूप प्रौढ झाल्यासारखं वाटतं. म्हणून तू अशी पुढे येऊन बसलीस का जरा अशी? मला खूप असं कोणी भेटून म्हणतं ना की मी लहान असताना ना हे पाहिलं होतं, तर मला त्यांना खूप सांगायचं वाटतं की तेव्हा मीही लहानच होते. तुम्ही जेव्हा ते पाहिलं होतं ना त्या वयाचीच साधारण मीही असेल. बरं, स्वागत आहे तुझं. थँक्यू. आणि अरे सॉरी, मी सुरुवातीला नॅशनल क्रश असं म्हणायचं विसरलो ओळख करून देताना. आज तर मी ब्लू त्यामुळे- कपडे न घालता सेटच ब्लू केलेला आहे. आणि तू साडी नेसलेली नाहीयेस बघ, निळ्या रंगाची. म्हणजे काय खरं नाही आता. ठीक आहे, मला असं वाटतं नॅशनल क्रश पासून एकदा सुरुवात करूया. हम्म. तू नॅशनल क्रश या विषयावरती आतापर्यंत अनेक मुलाखती दिलेल्या आहेस आणि सगळ्यात महत्वाचं हे आहे या वर्षाचं की तू लेखिका बनलीस आणि लोकसत्तामध्ये तुझं सदर आलं. नॅशनल क्रश अशी तुझी ओळख निर्माण झाल्यानंतर काय काय घडलं तू अगदी विस्ताराने त्याच्यामध्ये लिहिलेलं आहेस. पण आता इतके दिवस झाल्यानंतर काय हाती लागलं असं जर विचारायचं असेल तर काय तुला सांगावंसं वाटेल? काय हाती काय हाती लागलं नॅशनल क्रश अशी ओळख मिळाल्यानंतर? घडलं Followers. का? म्हणजे Followers फॉलोअर्स लागले वाढले? हाती. वा ते एक हाती लागलं. 1 मिलियन इंस्टाग्राम वरती 1 मिलियन फॉलोअर्स. काय हाती लागल्यापेक्षा खूप मजेदार अनुभव होता. थोडीशी त्याच्याबद्दल बोलता बोलता मला असं लक्षात आलं की कुठल्याही बाजूनी म्हणजे त्याला खूप महत्व दिलं तर लोक म्हणतात आली मोठी, आता डोक्यावर बसेल, झाडावर चढली. किंवा त्याला फार महत्व नाही दिलं तर तरीही की असं कसं, तुझी मेहनत आहे, तू क्रेडिट घेतलं पाहिजे. तर मला कळत नाही की नक्की मी म्हणजे मला जसं वाटतंय तसं बोलायला गेले दोन्ही बाजूनी मला खूप बोलणी ऐकावी लागतात. पण मी तुला मॅनेजर ठेवायला पाहिजे होतं आतापर्यंत. ते तू केलेलं नाहीस. मॅनेजर आहे पण नाही, मी सोशल मीडिया मॅनेजर. सोशल मीडिया नाही यार. सोशल मीडियावर माझ्या वतीने कोणीतरी लिहिणं हे मला समहाऊ पटत नाहीये. म्हणजे मला अगदी काही सुचत नसलं तर मी एक कॅप्शन मध्ये एक फुल इमोजी टाकते. पण मला असं दुसरं कोणतरी माझ्यासाठी काहीतरी कॅप्शन लिहावी किंवा माझ्या वतीने काहीतरी कॉरेस्पॉन्ड करावं, ते मला असं समहाऊ आतापर्यंत पटलं नाहीये. आणि इतकं काही म्हणजे रोज काहीतरी 10 वेळा पोस्ट करावं लागतं वगैरे असा काही बिझनेस नाहीये आपला. त्याच्यामुळे तू कामही मोजकं करतेस. हा म्हणजे काम मी खूप करतेय. म्हणजे जे इंस्टाग्राम वरती अपेक्षित असतं प्रमोशनच्या दृष्टीने तसं मी फार नाही करत. बरोबर. तर अशी मजाच आली सगळी. त्यानिमित्ताने अजून बऱ्याच लोकांपर्यंत, ज्यांच्यापर्यंत माझं काम मराठीतून पोचलं नसेल कदाचित ह्याच्या आधी, त्यांनी माझे काही जुने मराठी चित्रपट काढून पाहिले किंवा बऱ्यापैकी अमराठी प्रेक्षकांमध्ये माझं काम पोचलं, याचा मला आनंदच आहे. खूप नवीन प्रेक्षक जोडले गेले, नवीन म्हणजे त्यांना फॉलोअर्स म्हणणं मला जरा टू सेल्फ इम्पॉर्टंट वाटतं. पण आपलं काम बघणारे कौतुक करणारे प्रेक्षक. आणि मी त्या आर्टिकलमध्ये लिहिल्याप्रमाणे अचानक असं सगळं लक्ष एकीकडे केंद्रित झालं की मग काही खूप वेळ असलेल्या लोकांना क्रिएटिव्हिटी सुचते. मग माझे विविध फोटोज मॉर्फ करून बाहेर आले. मग माझा आणि माझ्या लेकाचा एक फोटो मॉर्फ केलेला होता, त्याच्यामुळे मला खूप मनस्ताप झाला. मग मी जाऊन कंप्लेंट केली त्याच्याबद्दल.
ते खूप कठीण आहे ट्रेस करू शकणं आणि मला खूप मदत हम्म. केली पोलिसांनी, सायबर सेलवाल्यांनी. पण इट्स व्हेरी, व्हेरी डिफिकल्ट टू ट्रेस ते कोणी पोस्ट केलं असेल, कारण खूप हम्म, वेगवेगळ्या हम्म. IPs वरून लोकं पोस्ट करत राहतात आणि ते एक वेगळं जग आहे. बरोबर. सो ही टेक्निकल माहिती सुद्धा तुला मिळाली. ही टेक्निकल माहिती मला मिळाली, हे बरोबर, हाती लागलं. बरोबर. हे मला खरंच मजा मला आली. इंटरेस्टिंग काय वाटलं, की तुझ्या जवळ अशी लोकं आहेत, म्हणजे तुझ्या जवळची आपण ज्यांना म्हणूया, त्यांच्यामुळे तू जमिनीवर राहिलीस. हा जो त्या लेखाचा शेवट होता, तो मला जास्त महत्त्वाचा वाटला. हो, कारण मला माझ्या आत्यानी फोन करून विचारलं, की "म्हणजे नक्की काय असतं बाई?" तिला माहितीच तिला नाहीये आणि काहीच माहीत नाहीये किंवा मला अनेक लोकांनी विचारलं, की अ, "म्हणजे तुला पारितोषिक मिळालंय का? हं, पुरस्कार हं, मिळालाय हं, का हं, हं. कुठला? कोण ठरवतं हे? कोण बसून ठरवतं, की तू आता नॅशनल क्रश झालेली आहे?" बरोबर, बरोबर. किंवा सगळ्यात जास्त मला जमिनीवर ठेवलंय मुंबईतल्या रिक्षावाल्यांनी. अ, कारण मला ते अजिबात भीक घालत नाही. तर हं. कितीही मला मनातून असं वाटलं, की "अरे, तुला माहितीये का आज मी कोण आहे?" तरी काही मी काहीच करू शकत नाही. किंवा त्या लेखात मी असंही लिहिलं होतं, की पुण्यातलं एक वैशाली नावाचं रेस्टॉरंट आहे. ज्याच्या बाहेर मला अजूनही वेटिंगमध्येच उभं राहावं लागतं आणि खूप वेळ मी फक्त शेवपुरी खात बसले आतमध्ये एस-पी-डी-पी. तर मला वेटर्सकडनं एक सटल लुक्स पण येतात, की चला आता बाकीचे हो. मोठं बिल करणारी बाहेर उभे आहेत. त्यामुळे नॅशनल क्रश असाल तुम्ही घरी आपल्या. तुम्ही हां, तुमच्या घरी. हां. हां, इथे इथे सो तुम्हाला श्रीकृष्ण मिसळला मला लाईनीत उभं राहावं हां. लागतं. सो बेसिक आय थिंक पुणे ॲज अ सिटी टीचेस यू लॉट्स ऑफ ह्युमिलिटी. जोक्स अपार्ट मला मजा खूप आली या सगळ्या काळात. अ, आत्ता हल्लीच मी एका कुठल्यातरी पेजवरती बऱ्याच मराठी अभिनेत्रींना असं विचारलं, की तुम्हाला कोणाकडून काय चोरावसं वाटेल? मला सुहृदनीच तो हं, व्हिडिओ हं, पाठवला. हं. त्यापैकी बहुतेक जणींनी माझ्याकडनं माझं नॅशनल क्रशचं टायटल चोरावसं वाटेल बापरे! असं म्हटलं आहे. तर मला ह्याचा खूप आनंद आहे. प्लीज चोरा. प्लीज घेऊन जा. इट्स अ ग्रेट एक्सपिरियन्स. मजा येते खूप. खूप वेगवेगळ्या प्रकारची लोकं भेटतात, खूप वेगवेगळ्या गोष्टी होतात आणि एक 2-3 महिने माझा फोन वाजणं बंद होत नव्हतं. त्यामुळे मला असं काही सुचत नव्हतं काय करावं आणि महत्त्वाचे मेसेजेस खाली जात होते आणि हां, वरतून हां. खूप 200चे 300चे मेसेजेस रोज बापरे! भर बापरे! पडायची त्याच्यात आणि थोडंसं असंही वाटतं, की बघावं कोण काय लिहितंय, कौतुक पण होत असतं. त्यामुळे असं खूप मिक्स्ड असतं सगळं, फार मजेदार असतं. तर पण मी हे आधीही म्हटलंय आणि त्या लेखातही म्हटलंय, की याला प्रसिद्धीची लाट या कारणासाठीच म्हणतात, की ती लाटेसारखीच असते. ती येते आणि मग ती जाते सुद्धा. करेक्ट, सो करेक्ट, ह्याचा करेक्ट. अवेअरनेस असणं गरजेचं आहे, की हे कधीतरी कमी होईल किंवा हं, ओसरेल हं. आणि मग नॉर्मल आयुष्य सुरू राहीलच. तर काम आहेच, ते करण्यात जी मजा येते ती आहेच. म्हणजे एकीकडे तू इतकी फेमस होत होतीस आणि तुझ्या शब्दात सांगायचं तर भस्कन फेमस तू होत होतीस. तर ते एकीकडे असताना तुला तिघी हा सिनेमा जेव्हा आता रिलीज झाला, तर तेव्हा कुठल्यातरी प्रेस कॉन्फरन्स का कुठल्यातरी ठिकाणी स्पृहा म्हणून कोणीतरी हाक मारली. हो. म्हणजे असंही तुला सगळं सहन करायला हो, लागलं. परवा मी रुपालीत होते तेव्हा मला कोणतरी येऊन खूप एक्साइटमेंटमध्ये श्रुती मराठे म्हटलं आणि अहो, मी नॅशनल क्रश आहे. हो आणि मी म्हणजे गिरिजा ओक आहे. श्रुती इज व्हेरी प्रिटी टू हो, लुक ॲट पण हो, हो. आम्ही अजिबात सिमिलर म्हणजे माहित नाही म्हणजे मला मला खूप आवडते श्रुती. आय थिंक शी लुक्स व्हेरी ब्युटिफुल हं. आणि काहीच साम्य नाहीये आमच्या ठेवणी, चेहऱ्यामध्ये काहीच नाहीये. आता मला खूप असं वाटलं होतं, की बरं. मग कोणीतरी मला असंही विचारलं, की "तूच ना ती तिघीमधली." सो मला नेहा पेंडसेही म्हटलं गेलंय. तर छानच आहे म्हणजे. मी आणि स्पृहानी तर हा करारच केलाय, की आता हं, आम्हाला एकमेकींच्या नावाने हाक मारली हं. कोणी किंवा ओळखलं, तर आम्ही सांगतच नाही, की आम्ही त्या नाही आहोत. ह्या रिपोर्टरनी मला स्पृहा म्हणून आता ते कुठेतरी पोस्ट होणार, मग ते लोकं म्हणणार, "अरे बावळट ही स्पृहा नाही." तर हां, म्हणून मी म्हटलं, की "अहो माझं नाव गिरिजा आहे." बरोबर. पण एरवी प्रेक्षक भेटतात आणि मला स्पृहा म्हणून फोटो मागतात, तर मी फोटो देऊन टाकते. मी त्यांना नाही सांगत, की मी स्पृहा नाहीये. तसंच स्पृहा पण लोकांना नाही सांगत. तर मध्ये एकदा तिने मला फोन केला आणि ती मला म्हणाली, की मी फ्लाइटमध्ये होते आणि माझ्या शेजारचे काका मला म्हणाले, की "आम्हाला असं वाटलं नव्हतं, की तुम्ही एवढ्या शाहरुख खान बरोबर फिल्म केल्यानंतर साध्या इकॉनॉमीमध्ये फिराल." तर स्पृहा म्हणाली, "मला मुळात ह्या अपमानाचं काय करावं हे कळत नव्हतं, की मी इकॉनॉमीमध्ये बसलीये." पण मी त्या काकांना नाही सांगितलं, की मी ती नाहीये म्हणून. त्यांना असं वाटेल, की गिरिजा किती ह्युमिलिटी असलेली हं, मुलगी हं, आहे. हं. तर मी त्यांना मेंटेन करू दिलं ते मत. तर मी तुला सांगून ठेवते. आज उद्या तुला कोणी भेटले, की मी तुला भेटलो होतो म्हणून तू हो. तर आता आम्ही कोणाला एकदा मी असं सांगायचा प्रयत्न केला, की मी स्पृहा नाहीये. तर ते चिडले होते माझ्यावर काका, की आमच्यामुळेच तुम्ही प्रसिद्ध होता आणि प्रेक्षकांमुळेच डोक्यात सेलिब्रिटी असता. नाही द्यायचा फोटो तर नाही सांगा ना. मी स्पृहा नाही म्हणून मला काय सांगताय? तर तर मला असं वाटलं, की काय आता मी काय किंवा मी प्रसाद ओक तुमचे काका ना, असं विचारलं मला कोणतरी. तर अरे म्हणले, "नाही, बापरे! नाही आहेत ते माझे काका." "आहेत अहो, असं काय करताय?" असं म्हणून तेच मला समजावून सांगा.
की कसे प्रसाद माझे काका आहेत. तर फार क्यूट बापरे. फार क्यूट लोक भेटतात आणि मला आवडतं प्रेक्षकांशी गप्पा मारायला आणि बोलायला. फार भाबड्या मनाने आणि फार प्रामाणिकपणे ते त्यांचं मत सांगतात आणि मला आवडतं लोकांबरोबर फोटो काढणे, त्यांना भेटणे. त्यांच्यासाठीच करतो आपण काम. मग त्यांच्याच बरोबर गप्पा नाही मारायच्या, त्यांचंच म्हणणं ऐकून नाही घ्यायचं का मला पटत नाही. खरंय खरंय. So, तो आणि तो मग पण तुझा लेख खूप चांगला आहे पण चाहत्यांबद्दलचा हो, हो. अपट पसारामधला. येस. एक जुळ्या बहिणींची गोष्ट आहे तर ती मी सांगतो तुला पिच करायला, तुला आणि स्पृहाला. तू आता हां, एवढं डन, सांगितलंस तर डन. म्हणजे एवढ्या तुम्ही सारख्या हां. दिसता तर एक त्यातली घरात एक रॉड लावलेला असतो, त्याला लटकून लटकून थोडी उंच झाली आणि एक थोडी नाही होऊ शकली उंच. अशा त्या 2 जुळ्या बहिणी असतात असं. कारण स्पृहा साधारण इथेच असते एवढी. ती आता परवा ती घरी आली होती आणि आमच्या लक्षात आलं की माझा मुलगा कबीर जो आता 13 वर्षाचा होईल, तो स्पृहापेक्षा उंच अरे झाला बापरे. आहे. हो हो. पण काय त्यांना साम्य दिसत असेल लोकांना मला माहित नाही. म्हणजे आम्हा दोघींना असं वाटतं की आम्ही अजिबातच सेम दिसत नाही. बरोबर. पण असं खूप जणांना खूप वाटतं जणांना की वाटतं. ठीक आहे, हे वैयक्तिक आयुष्याबद्दल झालं. पण प्रोफेशनली विचार केला तर नॅशनल क्रश झाल्यानंतर बऱ्याच ऑफर्स आल्या आणि खूप फोन्स आणि जसं तू मगाशी म्हणाली जितके मेसेजेस येत होते, हं. त्याच्यामध्ये काही ऑफर्सचेही मेसेजेस असतील कदाचित. हां, म्हणजे असं काही इतका फरक पडला नाही की आधी येत नव्हते आणि आता खूप असं नाहीये. म्हणजे आधीच एवढे येत होते त्या प्रमाणात नंतर काही वाढले असं. माहित नाही. म्हणजे नाही ओके. ॲक्चुअली. बर असं काही फार जमीन आसमानाचा फरक बर नाही पडला. 1-2 प्रोजेक्ट्स बद्दल पण असं नाही झालं की हे नॅशनल क्रश असल्यामुळे अचानक म्हणजे त्या कास्टिंग डायरेक्टर्स बरोबर आणि त्या प्रोडक्शन कंपनीज बरोबर मी आधी पण बरोबर. काम केलंय किंवा त्यांच्या संपर्कात होते. सो ते मला ओळखत होते. मला वाटतं खूप इंटरेस्टिंग लोकांनी परफेक्ट फॅमिली बघितलं आणि त्याच्यामुळे अधिक फरक पडला. हम्म, हम्म, अखेर तुमच्या कामामुळेच तुम्हाला काम मिळतं, बरोबर. अशा मताची मी आहे. बरोबर. आता त्यात असं म्हणतात ना सगळे, की टॅलेंटला काही किंमत नसते, सगळं फॉलोइंगवर आहे. मीही आधी असं म्हणायचे कधीतरी, की ॲक्चुअल ज्यांना अभिनय चांगला करता येतो किंवा जे टॅलेंटेड आहे, त्यांची काही किंमतच नाहीये. हे फॉलोअर्स आता मला कळत नाही मी काय म्हणावं, कारण आता आपल्याकडे आता थोडे फॉलोअर्स फॉलोअर्स झालेले आले, आहेत. त्यामुळे मी जरा दलबदलूपणा करते की काय असं मला हम्म. स्वतःबद्दल वाटतं, पण की असं तुला आला एक्सपिरियन्स कुठे की फॉलोअर्स आहेत म्हणून काम आलंय? नाही, असं नाही आलेलं. नाही. आय थिंक आय ऑल्सो बीन अराउंड फॉर टू लाँग. आहेस त्याच्यामुळे आणि तर तू जे म्हणतेस की तू त्यांच्याच बरोबर आधीपासून आहेस हां. कॉन्टॅक्टमध्ये म्हणजे कास्टिंग किंवा जे डिरेक्टर्स आहेत ते हे तू स्वतःबद्दल कदाचित या गेल्या 4 महिन्यात विचार केलाही असेल की का झालं असं म्हणजे नॅशनल क्रश कशामुळे म्हणजे असं ह्या कारणांचा तू विचार केला असेल पण असे काही अभ्यासक आहेत म्हणजे गुजरातमध्ये जय वसावडा नावाचे एक लेखक आहेत खूप मोठे स्पीकर आहेत तिथल्या तरुणांमध्ये ते लोकप्रिय आहेत त्यांनी एक असं रील बनवलं होतं आणि ज्यामध्ये त्यांनी म्हणजे विश्लेषण केलं होतं की गिरिजा ओक ही का नॅशनल क्रश झाली आणि बरं. त्यातले काही 2-3 पॉइंट्स मी तुला सांगतो. एक तर म्हणजे तू साडी नेसली होतीस हां, आणि स्लीवलेस ब्लाउज होता. हां, सो हे एक कारण. हां. दुसरं कारण की तू अवखळ आहेस, पण तितकीच तू प्रगल्भही वाटतेस. सो हे कॉम्बिनेशन पुरुषांना खूप आवडतं. तिसरं की ही जितकी प्रोफेशनल लाईफमध्ये सक्सेसफुल आहे, तितकीच ती घरही सांभाळू शकते, असा विश्वास भारतीय पुरुषांना तुझ्याकडे बघून वाटतो. म्हणजे आता ह्याच्यावरती तू सांग की हे खूप प्रॉब्लेमॅटिक हो, आहे. हो. म्हणजे ह्याच्यातनं ॲज अ पुरुष तुला काय वाटतं? मला हे वाटतं की ही मानसिकता चुकीची आहे हो ना, अतिशय. हे खूप म्हणजे प्रॉब्लेमॅटिक असं आहे. नसायला पाहिजे खरं तर म्हणजे. म्हणजे तुम्ही सौंदर्याची तारीफ करताय ते करताना तुमच्या डोक्यात जर हे सगळं चालू असेल, की ही घर पण सांभाळू शकते मग ही चांगली, तर तर मला ते खूपच हो, पण ते असं ते होतं चुकीचं ना, वाटतं म्हणजे. काटकोन त्रिकोण नावाचं नाटक होतं ना, हो. त्याचं मी गुजराती परेश रावल अडॅप्टेशन होते करायचे. त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये असं त्या भांडणात ती म्हणते ना, की की तुमच्या सुनेने जर अ, घरी स्वयंपाक केला, 2 वेळचं जेवण सगळं छान तिने सांभाळलं, तर तिला एक 20-25 मार्क मिळतात. मग तिने लोणची, पापड हे सगळं घरी केलं, तर मग तिला एक 50-60 मार्क मिळतात. आणि मग जर तुमची सून तुम्हाला 4 वेळा दिवसातनं चहा विचारत असेल आणि हे सगळं आधीचं करतेच आहे आणि घुंगट घेत असेल आणि कोणी नवीन घरी आलं तर मग त्यांच्या पाया पडत पडत असेल आणि कुशन कव्हर्सवरचं भरतकामही घरात करत हं. असेल, तर मग तिला डिस्टिंक्शन. पण तुमची सून जर मॅथ्सची गोल्ड मेडलिस्ट असेल आणि ती कॉलेजमधल्या सगळ्यात चांगल्या आणि फेव्हरेट प्रोफेसर्सपैकी एक असेल, तर तिला 0 मार्क मिळतात तुमच्या लेखी. तर हे खरं आहे. हो, म्हणजे हे हो, हो. मला ह्या हे अनालिसिस चूक आहे असं माझं मत नाहीये. पण हे सॅड आहे असं मला सॅड तर नक्की आहेच, वाटतं. प्रश्नच नाही.
म्हणजे थोडंसं आपल्या आयुष्यात पण असं काकू मामी मावशी कॅटेगरीच्या ज्या असतात ना बायका, त्यांच्याकडनं असं खूप आपसूक निघतं की बाकी सगळं ठीक आहे, पण वेळोवेळी घरी घरी. लक्ष देते किंवा कबीरला चांगलं चुंगलं खायला घालते. त्याचं मुळात सगळ्यात महत्वाचं कौतुक, ते की असं नाहीये की सगळं बाहेरच आपलं. घरी ते असली की जवान वगैरे स्वयंपाक ठीक आहे करते. म्हणजे हां, ते ठीक ते आहे. ठीक पण आहे. हे घराकडे पण असं आहे बघ म्हणजे उत्तमच आहे. ठीक आहे. म्हणजे हे पण तुला एक जरा थोडं कळलं त्याच्या हं. निमित्ताने. दॅट इज ठीक आहे. ट्रू. पण हे सगळं ज्याच्यामुळे सुरू झालं, हं. ती सीरीज मला खूप आवडली. घर घर जैसी जैसी बात. बातें. जी खरं तर मुलाखतींची सीरीज नाही, गप्पांची सीरीज आहे. बरोबर. आणि तुम्ही दोघं बसून तू आणि सौरभ द्विवेदी तुम्ही छान गप्पा मारताय आणि त्या पण अगदी घरगुती विषयांवरती गप्पा मारताय. मला हे समजून घ्यायला आवडेल, की सौरभ द्विवेदी जो पत्रकार आहे, त्याच्याबरोबरची तुझी दोस्ती कशी सुरू झाली? कारण तुम्ही जेव्हा बसून गप्पा मारताय, तेव्हा असं वाटतंय, की तुम्ही लहानपणापासून एकमेकांना ओळखताय. आम्ही आता गेली 3-4 वर्ष एकमेकांना ओळखतो. हं, त्यामुळे हं. तसा थोडा काळ झाला आहे. आम्हाला कोणी विचारलं तुम्ही कसे भेटलात? तर आम्ही काहीही स्टोऱ्या चिकटवतो. हा हा आमच्यातला एक हं. मजेचा मजेचं. आयटम हां. आहे. हं. आणि आमचं असं स्कोर असतो, की मागच्या वेळेला जर त्यांनी उत्तर दिलं असेल, तर मग पुढच्या वेळेला कोणी विचारलं तर मग मी उत्तर द्यायचंय आणि हं. मी वाटेल ती स्टोरी फॅब्रिकेट करू शकते. त्याला त्यांनी अवेअर असलं पाहिजे. हं. म्हणजे ते ऑन द स्पॉट इम्प्रोव्ह. तर आम्ही लहान असताना मी एका एलोक्युशन कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता. तिथे तो जज म्हणून आला होता पासून. एका नेचर लव्हर्स हं. कुठल्यातरी कॅम्पला तो आणि सुहृद गेले होते आणि मग त्याच्यामुळे आमची ओळख. अशा आम्ही वाट्टेल त्या स्टोऱ्या त्याला अजिबात आवडणार नाही, की मी हे आमचं गुपित तू तर खरी खुलं स्टोरी केलंय. सांग आता. खोटं. तो हां. माझं एक नाटक बघायला आला होता दिल्लीला. ओके. खूप वर्षांपूर्वी ऑलमोस्ट 4 वर्षांपूर्वी मी महानगर के जुगनू नावाचं एक नाटक करायचे. जे म्युझिकल होतं. हं. त्याचा प्रयोग होता दिल्लीत आणि ते ज्यांनी लिहिलं होतं, तो सौरभला ओळखत होता. आमच्या नाटकात काम करणारा एक मुलगा ज्याने म्युझिक केलं होतं, देवेंद्र अहिरवार. तो ललन टॉपच्या अगदी सुरुवातीच्या दिवसांपासनं सौरभला ओळखायचा. तो त्या भागातला सुद्धा आहे, हं, बुंदेलखंडमधला, हं, हं. जिथला सौरभ आहे. आणि त्यामुळे तो नाटक बघायला आला होता आणि तेव्हा गेस्ट इन द न्यूजरूम हा कार्यक्रम जरा नवीन होता आणि त्यांनी आमच्या अख्ख्या नाटकाच्या मंडळीला म्हणजे अख्ख्या टीमला गेस्ट इन द न्यूजरूममध्ये बोलावलं हं. होतं. सो तसे आम्ही भेटलो. मग त्यांनी आम्हाला घरी बोलावलं. आज तक च्या साहित्य आज तक नावाचा जे त्यांचा खूप मोठा इव्हेंट होतो. इव्हेंट असतो. त्याच्यात ललन टॉप अड्डा पण असतो. तर तिथे त्यांनी म्हणजे त्याच्या थ्रू मीडिएशन होऊन आज तक मध्ये आमचं नाटक सादर झालं. कारण त्यांनी ते पाहिलं होतं. हं, त्यामुळे त्यांनी ते हं. रेकमेंड केलं. मग आम्ही तिथे नाटक केलं आणि त्याच्यानंतर आम्ही अड्डावर गेलो. आणि मग जितकी लोकं त्या दिवशी अड्ड्याला आली होती, गोपाल दत्त होते, राहगीर नावाचा एक म्युझिशियन आहे तो होता. मग अजून पण खूप सगळे होते आणि ललन टॉपची कोर टीम. आम्ही सगळे त्यांच्या घरी गेलो. बरोबर. तिथे माझी गुंजनशी ओळख झाली आणि असं काही लोकांची पहिल्यांदा, दुसऱ्यांदाच भेटून असं काहीतरी लिंक लागते हं, किंवा हं, काहीतरी हं, एक हं. वेव्हलेंथ जुळते ना, तसं थोडंसं माझं आणि हं, गुंजनचं झालं. हं. आणि गुंजन म्हणजे सौरभची बायको. सौरभची बायको आणि त्यांनी आम्हाला निघताना सगळ्यांना आम्ही सगळे मुंबईचे होतो. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना असं खूप प्रेमाने सांगितलं, की आता तुमचं दिल्लीत एक घर आहे आणि ते एअरपोर्टच्या जरा जवळ राहतात. तर तुम्हाला कधी ट्रान्झिटमध्ये थोडा वेळ काढायला मध्ये यायचं असेल, तर कधीही आम्हाला कळवा. आणि खूप असं फॉर्मल नव्हतं ते. म्हणजे बरोबर. असं खूप लोकं म्हणतात, की आपलेपणा होता त्याच्यात खूप एक. जेन्युइनली हं, हं. आपलेपणा होता. आणि मला कमाल वाटते त्या दोघांची. ते इतकं भरभरून प्रेम करतात आणि इतकं आपलंसं करून घेतात ना बरोबर. लोकांना, की मला खरंच असं दिल्लीत आता माझं एक घर आहे असं क्या बात वाटतं. है! क्या बात म्हणजे है! मी नाटकाच्या प्रयोगांच्या निमित्त जर त्यांच्याकडे राहायला गेले, तर दोघंही मिळून माझा डब्बा पॅक करून देण्यापासनं ते मला काय हवंय आधीपासून विचारून, बापरे! माझ्या सगळ्या रिक्वायरमेंट्स लक्षात घेऊन आणि फक्त मी नाही तर सुहृदही त्यांच्याकडे जाऊन राहून आलाय 4 दिवस. त्यांनी दिल्ली फिरवली आहे त्याला. वाह! तर आता मग सौरभ कुठे गेला, की तो कबीरसाठी पुस्तकं घेऊन येतो. त्यांचं एक फार इंटरेस्टिंग कनेक्शन आहे. तर असं आता ना आवर फॅमिलीज आर अल्सो फ्रेंड्स आणि म्हणजे जेनेरिक नाहीये म्हणजे सगळ्यांना लागू पडेल असं नाहीये. पण थोडंसं ना आपण हातचं राखून प्रेम करणारी माणसं असतो. आपली लव्ह हं, लँग्वेज हं. जास्त अति नको करायला, करेक्ट, कोणाला करेक्ट. गैरसोय नको व्हायला, ह्यातून असेल कदाचित. बरोबर. पण माझ्या घरी मी जे काही पाहिलंय ते असं थोडं अगदी अघळ-पघळ नाही वागत कोणी कोणाच्या घरी जाऊन किंवा बरोबर. अचानक कोणतरी उठून घरीच निघून आलंय, असं होत नाही आपल्याकडे जनरली. बरोबर. विचारून येतो. जेवायचं असेल तर आधीपासून प्लॅन असतो. हं.
त्यांच्या घरी रोज 10 लोकांची पानं असतात तयार. म्हणजे कोणी बरोबर. येतं, ते एकत्र जेवतात. असं खूप खुलं घर आल्या आणि गेल्याचं घर असं ते. असं आहे आणि ती दोघंही जण तशी आहेत. बरोबर, खूप बरोबर. जेन्युइनली दोन्ही हातांनी हम्म, भरभरून प्रेम करणारी. बरोबर, तर बरोबर. ते खूप शिकण्यासारखं खरंच पण आहे, आहे खरंच आहे, खरंच आहे. त्यांच्याकडनं. मला नेहमी कौतुक वाटतं म्हणजे सौरभबद्दल, की त्याला प्रादेशिक भाषांमधलं जे साहित्य आहे ते त्याला माहिती आहे आणि हो, ते जाणून घ्यायची त्याची नेहमी इच्छा दिसते हो, हो. त्याच्या प्रश्नांमधून किंवा त्याच्या बोलण्यातून. आणि तुझा पण जो एक गोतावळा आहे, गुजराती नाटकांमुळे असेल, हिंदी नाटकांमुळे असेल, तर मला तेच विचारायचं आहे, की त्यांच्याबरोबर जेव्हा तुझ्या गप्पा होत असतील, चर्चा होत असेल, आत्ताचं जे मराठी वातावरण आहे किंवा नाटकाचं असेल किंवा सिनेमाचं असेल, त्यांचा काय दृष्टिकोन असतो, पॉइंट ऑफ व्ह्यू असतो तुमच्या गप्पा होतात तेव्हा? मला असं वाटतं, की मराठी चित्रपट जो मराठी उंबरठा ओलांडून पलीकडे जातो, हं, हं, ज्या हं. सिनेमांबद्दल जनरली बोललं जातं, आता कोर्ट म्हणा, डिसायपल म्हणा, सैराट म्हणा, किंवा आत्ता हल्ली आलेल्या चित्रपटांपैकी क्रांतीज्योती म्हणा किंवा आत्मपॅम्फलेट म्हणा, ह्या चित्रपटांबद्दल सावरबोंड ह्यासारखे चित्रपट जे फेस्टिवल्सना गेले आहेत, अशा चित्रपटांबद्दल लोकांना माहिती होते. ओके. अर्थातच, कारण ते बरोबर. त्यांच्यापर्यंत पोहोचतात. हं. आता थांबायचं नाही खूप आता लोकांनी थांबायचं नाही. पाहिलाय. हो. आणि आता मी खूप चित्रपटांची नावं मिस बरोबर, करत असेन, पण बरोबर. फॉर एक्झाम्पल हे आलं चित्रपट लक्षात. मी हो, म्हणतेय. हो. तर त्यांना सगळ्यांना असं वाटतं, की मराठीत असेच चित्रपट बनतात. हं. आणि मी जितक्या अमराठी लोकांशी बोलले त्या सगळ्यांचं असं मत असतं, की मराठी चित्रपट आणि त्यांचा कंटेंट फार बाप असतो. जे की खरंच आहे. हं. पण इतरही मराठी चित्रपट बनतात, जे कदाचित प्रेक्षकांना तेवढे आवडत नाहीत किंवा ते तेवढे चालत नाहीत किंवा तो बरोबर. उंबरठा ओलांडत नाहीत. ते चित्रपट त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे त्यांना त्याबद्दल माहितीच माहितीच नसतं. नसतं. तर जे काही त्यांच्यापर्यंत पोहोचतं, ते अर्थातच हं, कुठली हं. तरी मजल गाठलेलं कंटेंट बरोबर. असतं. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं, की मराठीत असेच चित्रपट हं, बनतात. हं. मी खूप मराठी चित्रपट गेले काही दिवस केले नाहीयेत किंवा मी त्याचा भाग नाहीये. आणि जे काही घडवून आणण्याचा प्रयत्न गेली काही दिवस सुरू आहे, त्याला असं म्हणावं तसं पटकन यश मिळत नाही. त्यामुळे मलाही आता कळत नाही, की आपण नक्की हं, कुठे हं, हं, हं. मला मराठी चित्रपटात कसं बघायला आवडेल लोकांना किंवा मी काय केलं पाहिजे ह्याबद्दल मलाही आता क्लॅरिटी हं, नाहीये. हं. तर अशी चर्चा होत राहते. पण मला मला आवडतं हे मत लोकांचं मराठीबद्दलचं, बरोबर. की कंटेंट कंटेंट उत्तम असतो तुमचा, बरोबर, कथा बरोबर. उत्तम असतात, संहिता चांगली असते. हं, हे जे हं. लोकांना वाटतं हे खरं आहे. खरंय. तर मला ते मत तसं राहावं आणि बरोबर. आपण तसंच अधिकाधिक काम करत राहावं असं असं वाटतं. वाटतं. बरोबर. कालच मी कुमुद मिश्रांशी बोलत असताना कोणीतरी त्यांना विचारलं, की दिल्लीत थिएटर चालत नाही, मुंबईत एवढं थिएटर चालतं का? तर ते म्हणाले, "पण तुम्ही या या स्टेटची कल्चरल हिस्ट्री बघा ना. हं. नाटक बघणं हा हा काही असा वेगळा वीकेंड एक वेगळा काहीतरी प्लॅन करतो असं नाही. नाटकं बघतातच. म्हणजे बरोबर. नाटकं बघणं रोजच्या आयुष्याचा भाग खरंच आहे, असतो. खरंच पुस्तक आहे. वाचणं, वर्तमानपत्र वाचणं, दिवाळी अंक वाचणं, त्यातल्या गोष्टी, कथा वाचणं हे सगळं आपण आहेच. लहानपणापासूनच ते करत आलोय. तर असा बरोबर, प्रेक्षक असणं सुद्धा कलेसाठी महत्वाचं असतं ना, नाहीतर बरोबर. कंझ्युम कोण करणार आहे हे सगळं जे आपण खरंच बनवतोय आहे. ते. तर त्याबद्दलही मराठी भाषेचं आणि प्रेक्षकांचं खूप कौतुक केलं जातं. परेश हं, रावल हं. 2-3 वेळा हे म्हणाले पण आहेत, की मला एखादं नाटक मराठीत केलेलं खूप आवडतं आणि माझी खूप तीव्र इच्छा असते, की ते मी गुजरातीत करावं, पण मी प्रेक्षक कुठनं आणू? हां. हे नाटक जो प्रेक्षक उचलून धरतोय, तो प्रेक्षक माझ्याकडे नाहीये. त्यामुळे मग मला ते थोडं मॉडिफाय करावं लागतं किंवा बदलावं लागतं. मग त्यापेक्षा मी मराठीतच बरोबर, जाऊन बघेन ना. बरोबर. आणि मला जितक्या लोकांना सांगायचंय, जे मराठी समजू शकतात, त्यांना मी मराठीत जाऊन बघायला खरंच आहे, सांगेन. खरंच आहे. अट्टहास काय आहे दुसऱ्या खरंच आहे, भाषेत करण्याचा? खरंच आहे, त्यांना खरंच आहे. खूप कौतुक आहे. त्यांनी हो. माझी सगळी मराठी नाटकं आजपर्यंत हं. आवर्जून पाहिली आहेत. त्याबद्दल लिहिलं आहे, माझ्याशी चर्चा केली आहे. 2 स्पेशल ते बघायला आले होते आणि खूप प्रेमाने त्यांनी त्याच्याबद्दल लिहिलंही होतं. हं, आम्हालाही हं. ते आमच्याशीही बोलले होते. तर ओव्हरऑल मला वाटतं माझ्या अमराठी वर्तुळात मराठी भाषेचं, मराठी प्रेक्षकांचं अ, जे पहिल्यांदा रेग्युलरली येऊन नाटक जे बघतात, सिनेमा रेग्युलरली येऊन बघतात. नाटक बघतात, जे सिनेमांना उचलून धरतात, तर असं ओव्हरऑल आय थिंक त्यांना सन्मानच असतो ह्याचा आणि मला खूप अभिमान वाटतो जेव्हा हे खरंच असं आहे. ते वाह! बोलतात तेव्हा. वाह! मला सौरभबद्दल एक विचारायचं होतं. तू नुकतीच आत्ता त्याच्या गावी गेली होतीस. म्हणजे झाकीर खान पण होता आणि हो, बाकी पण अनेक लोकं होते आणि त्याने खूप एक चांगला इनिशिएटिव्ह घेतला होता, की त्याने एक वाचनालय सुरू केलं हो. त्याच्या गावामध्ये, माता प्रसाद वाचनालय. पुस्तकालय. अ, पण तुझा संबंध हा त्या लायब्ररीशी फक्त उद्घाटनापुरता नाहीये. तर नेमका काय आहे? म्हणजे तुझा हातभार कसा आहे त्याच्यामध्ये? तर सौरभ आणि गुंजन ह्या दोघांनीही देश राग नावाची एक ट्रस्ट फॉर्म केली आहे. ओके. कालांतराने त्यांची म्हणजे त्यांनी हे तिथे जाहीरही केलं, की त्यांची जी काही भौतिक संपत्ती आहे ती देह
दानही त्यांनी केलं. या सगळ्या गोष्टी देशराग फाउंडेशनच्या आहेत आणि त्यातून त्यांना रुरल इंडियामध्ये स्पेशली मुलींच्या शिक्षणासाठी काम करायची इच्छा आहे. तर त्याची ही पहल होती, म्हणजे पहिली ओके. सुरुवात होती. त्यांनी त्याच्या गावामध्ये पुस्तकालय बांधलंय आणि अशी पुस्तकालय त्याला बुंदेलखंड भागामध्ये कमीत कमी 100 तरी बांधायची बापरे. इच्छा आहे. बरं. आता हे स्थानिक लोकांबरोबर कोलॅबोरेट करून त्यांना नो हाऊ करून देणे, पुस्तकांची जमाजमव करणे, कोणी डोनेट करू इच्छित असेल तर ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून मिळवून आणणे आणि अर्थात फंड्स उपलब्ध करून देणे अशी त्याची असं त्याचं स्वरूप असेल. तर ह्या ट्रस्टची मी ट्रस्टी आहे. अरे वा. तर त्याच्या वर्तुळातले काही त्याचे खास मित्र लहानपणापासूनचे त्या गावातलेच एक दोघं, त्याचा एक लल्लन टॉप मधला कलिग जो त्याला अगेन खूप वर्षांपासून त्याचा मित्र पण आहे, गुंजन. गुंजनचे वडील म्हणजे त्याचे सासरे आणि मी आणि अजून 1-2 ट्रस्टीज आहेत जे त्याचे खूप जवळचे मित्रमैत्रिणी आहेत. असे त्यांनी एक 7-8 ट्रस्टीज नेमले आहेत. अर्थातच आम्ही सगळेच मिळूनच तो कार्यक्रम जमवून करताय आणला तुम्ही सगळं. हा. आणि तिथे एक 15,000-18,000 लोक जमा झाली होती वेगवेगळ्या विविध गावांमधनं. खूप VVIPs होते. त्यांची सगळी व्यवस्था, त्यांचं खाणं पिणं, त्यांची मूव्हमेंट, ह्या सगळ्या गोष्टी सौरभच्या परिवारातल्या सगळ्यांनी मिळून, आम्ही सगळ्यांनी मिळूनच तिथे केली. तर मी 2-3 दिवस आधीपासून तिथे होते उरईमध्ये आणि खूप खूप वेगळा अनुभव होता. खूपच मजा आली आणि ज्या प्रेमाने आणि आपुलकीने त्याच्यासाठी लोक येऊन तिथे काम करतात ते बघून खूप छान वाटलं आणि अधिकाधिक ह्याचं काम पुढे होईलच. त्यामध्ये जो काही माझा हातभार लागू शकेल तो होईलच आणि त्याचं असं म्हणणं असतं की आमच्या त्या ट्रस्टीजपैकी अनेकांना मुलं आहेत लहान. मला कबीर आहे, तसा अमितची मुलगी आहे आणि इतर पण काही लोकांना. तर त्याचं म्हणणं असतं की तुम्हाला केलं ट्रस्टीज, पण ऍक्च्युली ही जबाबदारी त्यांची आहे. तर विरासत में ताऊ उनके लिए जिम्मेदारी छोडकर जा रहे हैं. तो क्या बात है. तर नंतर त्या मुलांनी हे काम पुढे न्यावं आणि आणि ते करावं अशी त्यांची ही क्या बात इच्छा आहे आणि क्या असं जर त्यांनी केलं तर उत्तमच वा होईल. वा. तू आता बोलताना पटकन पहल म्हणालीस, हम्म. तर हे जे हिंदी आणि गुजराती या सगळ्या भाषांवरचं तुझं प्रभुत्व आहे, तर हे कसं कसं आलंय? नुसती हिंदी नाटकं किंवा गुजराती नाटकं करून ते झालेलं आहे? मला मुळात भाषा आवडतात. मला वाटतं हे इतकं अद्भुत साधन आहे खरंच आपल्याकडे आहे, खरंच आहे. की नेमकं आपल्याला काय वाटतंय हे सांगण्यासाठी एकाच फिलिंगला त्याच्या जवळपास जाणाऱ्या गोष्टींसाठी इतके वेगवेगळे शब्द असतात. म्हणजे दुःख ही एक अवस्था घेतली तर त्यात कोणी विमनस्क असणे, कोणी हताश असणे, कोणी नैराश्य आले असे कोणाला तरी. नैराश्य आलेलं असणे, व्यथा होणे, व्यथित होणे. व्यथित होणे, इतक्या खूप आहेत. वेगवेगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्यांचे अर्थ थोडे वेगळे वेगळे. असतात. तर म्हणजे हे उदाहरण झालं, पण भाषा उत्तम येत असेल तर सगळ्या सिच्युएशन्स मध्ये उत्तम संवाद होऊ शकतो आणि मार्ग बरोबर. निघू शकतो. बरोबर. तर माझा भाषेवरती प्रचंड माझं प्रेम आहे भाषेवरती. तर मला कुठलीही भाषा जर मी शिकत असले तर ती पूर्ण शिकायला, ती आत्मसात करायला आवडते. तर मी गुजराती जेव्हा नाटक करायला लागले तेव्हा अगदी सुरुवातीला फक्त जुजबी नाटकापुरतं गुजराती शिकले होते. पण मला सतत ही भीती असायची की काही इम्प्रोव्हाइज करावं लागलं तर, अचानक एखाद्या नटाने एंट्री वेळेवर घेतली नाही, काही नाटकात काही होऊ शकतं, बरोबर. तर मला काही बोलताच येणार नाही गुजरातीमध्ये. तर म्हणून मी गुजरातीत बोलू लागले आणि माझ्या पहिल्या नाटकात ज्या अभिनेत्री होत्या, ज्या प्रोड्युसर पण होत्या, अमित त्रिवेदी, उमेश शुक्ल जे उमेश पारिख जे आमचे डिरेक्टर होते आणि नौशील मेहता जे बऱ्यापैकी गाजलेले गुजरातीचे लेखक आहेत. या तिघांनी मिळून असं ठरवलं होतं की हिच्याशी फक्त गुजरातीतच बोलायचं. तर त्या नाटकाच्या प्रक्रियेत मी बोली भाषा गुजराती खूप छान शिकले. त्याच्या पुढच्या नाटकात मी खूप मोठ्या दौऱ्यांवर जायचे, 50-50 दिवसांचे. जसं मुंबई पुणे हे 2 सेंटर्स असतात बरोबर. मराठीचे, तसे मुंबई आणि अहमदाबाद हे गुजरातीचे असतात. तर अहमदाबादमध्ये राहून मग राजकोटला परत येणे, भुजला जाऊन परत येणे, ओके. असं तिथे ते बेस करतो आम्ही त्याला. तर मी खूप मोठ्या दौऱ्यांवर तेव्हा जायचे आणि तेव्हा तसे दौरे व्हायचेही. म्हणजे मी लहान असतानाची गोष्ट आहे. मी कॉलेजमध्ये जस्ट पास आउट झाल्यानंतर. तर मी रोज न्यूजपेपर घेऊन बसायचे आणि मग वाचून लिहून मी गुजराती वाचण्याची आणि लिहिण्याची प्रॅक्टिस केली, कारण मला मग स्क्रिप्ट वाचता यायच्या. बरोबर. तर सुरुवातीला पहिल्या 2 नाटकांमध्ये
मला देवनागरीत करून दिली होती स्क्रिप्ट, पण मला असं वाटलं की नको असं करायला. आपण जर गुजरातीत करतोय नाटक तर आपल्याला वाचता आली पाहिजे वाचताही आली पाहिजे. भाषा. तर माझी प्रॅक्टिस जरा कमी पडते, पण मी गुजरातीत वाचन केलंय. म्हणजे बरं. मरीज नावाचे खूप कमाल म्हणजे त्यांचे गालिब असं त्यांना म्हणतात. त्यांच्या कविता वाचल्या आहेत. हम्म. तारक मेहताचं साहित्य वाचलं आहे. मी गुजरातीत वाचत असते काहीतरी, नाटकं बघते किंवा गुजराती लोकांबरोबर संपर्क असतो. तर एक लवारी नावाचा खूप फेमस शो आहे. प्रचंड पॉप्युलर आहे. त्यावर मी आत्ताच रिसेंटली त्या शोवर जाऊन आले. तर मी मध्ये एक रील केलं होतं की मी कशी कांदिवलीत वाढली आहे म्हणून. माझ्या रक्तात सेव टामेटानू साग छे. तर त्याच्यावरही लगेच अनेक मराठी माणसांनी झाली लगेच गेली त्या. तर मला असं वाटतं की अरे पण मी त्या व्हिडिओत पण हे म्हणते की माझी मातृभाषा मराठी आहे, पण मी कांदिवलीत वाढली असल्यामुळे मला गुजरातीत बोलता येतं, कारण माझ्या आजूबाजूला सगळे गुजराती होते. आणि कुठल्या तरी मराठी चित्रपटाची मी हिंदीत जाहिरात केली किंवा माझं मराठी नाटक तुम्ही बघायला या, हे मी हिंदीत किंवा इंग्लिशमध्ये सांगितलं, तर त्याचा मुद्दा हा आहे ना की ज्यांना ही भाषा येत नाही त्यांच्यापर्यंतही ते काम पोचावं. बरोबर. तर त्याबद्दल तुटून पडतात. हो, म्हणजे तू मराठीत का बोलत नाही? अरे पण मी नाटकात मराठीतच बोलणार आहे. ते बघायला सगळ्यांनी यावं. आपलं मराठी काम बरोबर. बघायला सगळ्यांनी यावं, यासाठी तर जीव तुटतोय ना. तर एनिवे तो एक वेगळाच मुद्दा आहे संतापाचा. तर ते एक आहेच. पण माझं भाषांवर खूप प्रेम आहे. मराठीतही मला खूप छान संवाद आधी नाही साधता यायचा. माझं वाचनही कमी होतं. मी इंग्रजी माध्यमात शिकलेली मुलगी आहे. त्यामुळे तसं माझी पहिली भाषा ही इंग्रजीच आहे. सगळ्यात जास्त ईज ऑफ कम्युनिकेशन हे इंग्रजीमध्ये आहे. पण मराठीत काम करायचं, हिंदीत काम करायचं म्हटल्यावर मी मनावर घेऊन वाचन सुधारलं, लोकांशी बोलू लागले. हिंदी सुद्धा मराठी बोलणाऱ्या लोकांवर हा आरोप असतो, की तुमच्या हिंदीच्या उच्चारांमध्ये थोडं-थोडं मराठी डोकावतो. काही हरकत नाहीये ते डोकावायला. पण जितकं शक्य असेल तितकं मी जर तुम्ही हिंदी कॅरेक्टर करत असाल तर नाही डोकवायला पाहिजे. करेक्ट. हां. आता मी दिल्लीची, लखनौमध्ये वाढलेली किंवा मलिहाबाद बरोबर. मधली मुलगी होते परफेक्ट फॅमिलीमध्ये. तर मग नाही तसं बरोबर, असून बरोबर. चालणार. जर का नाही मेहनत घ्यायची? तर मी त्याच्यावर मेहनत घेतली आणि मला आवडतं छान भाषा बोलता आली, की मला मजा येते. मला ऐकायला आवडते ती. तर आय थिंक ते त्या प्रेमातनंच बरोबर, येतं. बरोबर. मगाशी तू बोलताना पटकन म्हणालीस, की आत्ता तुला मराठी सिनेमामध्ये काम करण्याबद्दल क्लॅरिटी नाहीये. हे तू आधीपासून प्रॉब्लेम आहे तुझा? मराठी सिनेमाबद्दलचा विचार केला तर? मला माहीत नाही रे. मी कारण एकीकडे असं वाटतं, की तू मोजकं काम करतेयस. पण एकीकडे आता तूच म्हणालीस म्हणून मला असं वाटतंय, की ती क्लॅरिटी नव्हती त्यावेळेला, सांगणारं कोणी नव्हतं. कोणी त्या पद्धतीने दिशा दाखवणारं नाही नव्हतं. असं सोशल मीडिया असं नव्हता. कधीच झालं नाहीये, की मला खूप चित्रपट ऑफर झालेत आणि मी त्यांना नाही म्हटलंय. हं. असं कधीच झालं नाहीये. हॉनेस्टली स्पीकिंग मला खूप मराठी काम ऑफर नाही झालंय. ओके. आणि हे आता सारंगबरोबर आम्ही एका राउंड टेबलमध्ये होतो, मी, प्रिया, हो, रेणुकाताई आणि हो. मिथिला. तेव्हा सुद्धा हा मुद्दा झाला, की आम्ही सगळ्या हिंदीत काम करतोय. तर प्रत्येकच आणि प्रिया करते खूप मराठीत काम, पण मला नाही फार मराठीत कोणी ऑफर केलं काही. आणि नाटकांमधून सुद्धा तू कमी दिसलीयेस. म्हणजे व्यावसायिक नाटकांमधून जर विचार केला तर? 2 स्पेशल नंतर मला लागोपाठ 2-3 नाटकं ही अं, जुनी नाटकं परत करू म्हणजे पुनरुज्जीवित नाटकं हां, हां, करूया हां. असं. आणि मला मला खूप आवडलं असतं ओरिजिनल काहीतरी करायला. म्हणजे त्याबद्दल मला माझं काही असं मत नाहीये की ते करू नये. पण मला नव्हती इच्छा तेव्हा ते बरोबर. करायची. आणि 1-2 वेळा असं सगळं जमत आलं, पण ते काही पुढे घडलं नाही. आणि मराठी कमर्शियल म्हटलं की त्याला एका वेगळ्या प्रकारची कमिटमेंट लागते, जी तेव्हा मला देता येत नव्हती. मग ठकीशी संवाद बद्दल बोलणं सुरू झालं आणि मला जेन्युइनली ते खूप ती संहिता बरोबर. खूप आवडली. आणि म्हणजे आपण काय सतीश आळेकरांच्या लेखनाबद्दल आपण काय टिप्पणी करणार. पण खूप मजा आली आणि खूप चॅलेंजिंग होतं. हो. कारण त्यांनी जसं ते पात्र लिहिलंय त्याला काही डोकं नाही, शेपूट नाही, काही नाही. सगळं फ्रॉम स्क्रॅच तयार करायचं होतं. तर मला खूप मजा आली ते करायला. आणि त्यानंतर परत आता एकदा मराठी नाटकाबद्दल बोलणं सुरू झालंय आणि अ, बघूया होपफुली मी व्यावसायिक नाटक करेन. नाटकात दिसशील. नाटक करेन अशी इच्छा, माझी इच्छा तरी आहे, की तुला काहीतरी गुजरातमध्ये करावं. जाऊन दौरे करायला वेळ आहे आणि तुम्हाला इथे वेळ नाही तुम्हाला महाराष्ट्रात. आणि मग गुजराती नाटक माझं शेवटचं ओपन झालं होतं 2011 मध्ये. हो. आणि ते चाललं पुढची 10 वर्ष. बापरे! त्यातली मी ऑलमोस्ट 4-5 वर्ष त्याचे काही प्रयोग केले. कबीरच्या जन्मानंतर सुद्धा मी काही प्रयोग त्याचे केले. पण मग मी ते नाटक सोडलं. पण त्यानंतर मी गुजराती नाटक केलं नाहीये. बरोबर. हिंदीत सुद्धा आता मला हिंदीत काम मिळतं, तर मी हिंदीत काम करते. हा चॉईस नाहीये. आजपर्यंत अँड आय एम नॉट
एम नॉट जोकिंग, आजपर्यंत असं एकदाही झालं नाहीये की मला एका वेळेला मराठीत काहीतरी विचारलं गेलं आणि हिंदीत, आणि मी मराठी डावलून हिंदी केलं कारण मला ते जास्त महत्वाचं किंवा मोठं वाटलं. असं झालेलं नाहीये, कधीच नाही. आणि मी बऱ्याचदा हिंदी प्रोजेक्ट सोडलेत मराठीच्या प्रयोगांसाठी. ओके. सो मराठी नाटकाचा प्रयोग आहे म्हणून मी हिंदीचे बरेच प्रोजेक्ट सोडले आहेत किंवा त्यांना लेट्स ऍडजस्ट करायला लावले आहेत. तर अजिबातच ही भाषा ती भाषा प्रेफरन्सचा मुद्दा नाहीये. मला खरंच मराठीत खूप कमी प्रोजेक्टसाठी विचारलं गेलंय आणि हे असं रडगाणं पण नाहीये. जर नसेल मी बसले त्या सगळ्या सेटअपमध्ये तर नसेल विचारलं. असंही नाही ना की मला मी ओळखीची नाहीये. आता जे फिल्म मेकर्स कामं करतायत त्या सगळ्यांना ओळखते मी. बरोबर, बरोबर. पण नाही, कधीतरी नाही नाव क्लिक होत किंवा नाही होत विचार, तर त्याबद्दल माझी काही खंत नाहीये. बरोबर. काय आज आयुष्य संपणार नाही माझं होपफुली. पण कदाचित ना जे फिल्म मेकर्स आहेत त्यांना कुठेतरी अशी तुझी भीती म्हणा किंवा एक जरा असं म्हणणं भीड असते, भीड अशी वाटत असेल की अरे काय तारे आहे? जमी पर मध्ये मला आमिर 2-3 खानची लोकांनी हे हिरोईन, म्हटलंय. जवान तारे मध्ये जमीन पर मुळे तर म्हणजे उलटच झालं. तो असाही काही मोठा रोल नव्हता की हिंदीत मला लगेच पायगड्या घालून कोणी बोलवावं. प्लस ती फिल्म झाल्यानंतर मराठी लोकांना असं वाटायला लागलं होतं की आता कशाला करते मराठी. तर त्यांनी काहीच साध्य झालं नाही. बरं, तेव्हा खूप वेगळं म्हणजे मला आता ऑलमोस्ट एका बूमर व्यक्तीसारखं वाटतं हे सगळं बोलताना की आमच्या काळी. पण मी परवा कोणाला तरी सांगत होते की रॉस्टॉक किती महत्वाचा असायचा आधी. आता हे जे तासनतास लोक पॉडकास्ट रेकॉर्ड करतायत आणि अजून एक टेक करून बघूया, वन फॉर लव्ह, वन फॉर सेफ्टी. तर मला असं वाटतं की केवढी मारामारी असायची सेटवरती. तुझ्याकडे किती 30 फूट आहे, तुझ्याकडे 25, बरोबर. मी एक काम करतो, मी ऍक्शन म्हणत नाही गिरीजा, तू फ्रेम मध्ये ये, तर तुझं तुझं काहीतरी कर आणि तूच कट म्हण आणि जा निघून. त्या घर आवाजाचा जे स्ट्रेस यायचा लोकांना, कारण सोन्या एवढा महाग असायचा रॉस्टॉक. आता ह्या पॉडकास्ट बघणारे जे नवीन आहेत त्यांना कदाचित याची कल्पनाच नाही येणार की फिल्मवर शूट करणं काय होतं. मी सगळ्यात जास्त काम फिल्मवर केलंय आणि त्याच्यानंतर माझं टीवायची परीक्षा होती, त्यामुळे मी परत एक ब्रेक घेतला कारण शिक्षण तर पूर्ण झालं पाहिजे. तर ते केलं आणि असं काहीतरी मजेदार होतं माझं आयुष्य. पण हॅव्हिंग सेड ऑल ऑफ दॅट, मला असंही वाटतं की काम आणि मी जे काही करते आहे त्याच्यावर माझं प्रचंड प्रेम आहे आणि ते मला खूप आवडतं. पण माझ्यासाठी नेहमीच तो माझ्या आयुष्याचा एक भाग होता. सध्या काय चाललंयचं पहिलं उत्तर मला कामात नाही सुचत. मला असं वाटतं की सध्या काय चाललंय, तर परवा मी आणि कबीरनी जाऊन विकेट पाहिलं म्युझिकल. तर त्याच्याबद्दल मला आत्ता बोलावं असं वाटतं कारण ते माझ्या आयुष्यातला तो खूप फ्रेश अनुभव आहे. तर मी काय वाचते, मी काय बघते, मी कबीर बरोबर काय वेगवेगळ्या गोष्टी करते किंवा त्याच्या आयुष्यातले कुठले माइलस्टोन्स चालू आहेत, तो काय काय करतोय, घरात काय चालू आहे, या गोष्टी माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. आणि मला कधीच असं एक सर्वव्यापक करिअर नव्हतं. कारण मी लहान असतानापासून वडिलांना पाहिलंय. त्यांचा ऍब्सेन्स यामुळेच होता की ते खूप कामात असायचे. आणि तर मला कधीच असं वाटलं नव्हतं की 24 तास मी कामात असावं आणि कामाचा विचार करावा. तर बाकीचा वेळ मला खूप आवडतं स्वयंपाक करायला आणि त्याचं कौतुकही होतं. त्यामुळे सोने पे सुहागा की सगळं असूनही गिरिजा म्हणून तर कौतुक आहे. म्हणून कौतुक आहे. तर मला खूप आवडतं घरी स्वयंपाक करायला, घरात असायला, काहीही न करायला. ते वाचूया महत्वाचं काहीतरी. असतं बऱ्याच वेळेला, काही न करणं. नाहीतर तुम्ही सतत काहीतरी करत राहिलात तर त्याच्यासाठी लागणारं इंधन कशातून मिळणार? ते आयुष्यातूनच मिळतं ना. मग ते जगायला पाहिजे ना छान. तर तो एक भाग आहे. तर छानच आहे जे काही आहे ते. खूप आणि गायन गायन पुन्हा एकदा मी असं कळलंय की तू अभ्यास सुरू केलायस. हो, मी गेली 6 वर्ष परत शिकायला सुरुवात केली आहे. आणि थोडासा मी परवाच कोणाला तरी सांगत होते की आता कुठेही बोलवलं की सगळं गागा गागा करतात. तर छान म्हणजे मी विचारायचं नाही तुला ह्या मुलाखतीत. ओके, ठीक आहे. तुझ्यासाठी काय, हां, तू ठीक मित्र आहे. आहेस हां, माझा. बरं ठीक आहे. हां. नाही, तर गाण्याबद्दल असं आहे ना की मी माझे म्युझिकलचे प्रयोग ऐकले, म्हणजे बघितले कोणी, की खूप मला लोक विचारतात की मला माहित नव्हतं तुम्ही गाता. तर त्याचं कारणच हे की मी नाही सांगितलं कोणाला मी गाते. थोडी सिंगिंग स्टार मध्ये होतीस पण ते आणि तेवढ्याच लोकांना पण त्या- माहिती आहे ना हां, ज्यांनी बरोबर, मराठी सिंगिंग बरोबर. स्टार पाहिलंय. ते पण करताना मला अगदी खरं सांगावं ना, तर सिंगिंग स्टार लॉकडाऊन नंतरचं पहिलं काम होतं. तेव्हा जी भीती बसली होती ना की आता ही इंडस्ट्री संपली, आता आपलं काही होणार नाहीये, त्या अनसर्टनिटी मध्ये सिंगिंग स्टारला मी हो म्हटलं. म्युझिक रियालिटी शो मध्ये आपण जाऊन गावं,
मला हा निर्णय आता खूप क्वेश्चनेबल वाटतो स्वतःचा. मला खूप मजा आली. मला खूप छान लोकं भेटली. मला वेगवेगळ्या प्रकारची गाणी उत्तम तुला अनुभव. गायला मिळाली तिकडे. पण एकतर मी असं गाव म्हटलं की गावं. त्याला जज केलं जावं, असं ते मला नाही असं नाहीच वाटत. मी स्वानंदासाठी गाते. Correct. मला आवडतं म्हणून मी गाते. Correct. तर त्याला त्या तशा फॉर्मॅटमध्ये करणं अ, मला आता आता मला कोणी विचारलं तर मी कधीच हो म्हणणार नाही असं वाटतं. पण तेव्हा तेव्हा ते व्हायचं होतं, ते झालं आणि छानच आहे. नो रिग्रेट्स. मला खूप मजा आली. पण मला महिन्यातले 2, 3, 4 दिवस जेवढे काही मिळतात, मी जेव्हा क्लासेस करू शकते, तेव्हा मी बाकी सगळं बाजूला ठेवून, मॅनेज करून, सगळं करून ते क्लासेस नक्की करते. ओके. कारण मला जेन्युइनली आवडतं गायला. तर ते मी करते. फक्त आता मला कधीतरी असं वाटतं, की जेव्हा मला गावंसं वाटत असतं ना, तेव्हा 10 लोकांनी बसावं आणि मी 4 तास गावं. पण जेव्हा मला गावंसं वाटत नसतं, तेव्हा मला कोणी गायला लावू नये. पण ते आता आपल्या हातात राहत नाही. आता हाताला आता जातं. दॅट कॅट इज आउट ऑफ द बरोबर, बॅग. बरोबर. त्यामुळे आता लोकांना माहिती आहे मी गाते. त्यामुळे पण मला तू आता गाणं शिकतेस म्हणजे काय शिकतेस? मी ध्रुपद शिकते. ध्रुपदची. तर माझे 2 गुरु आहेत. हम्म. श्री मनोज सराफ आणि श्रीमती सुलभा चौरसिया सराफ. हे दोघंही डागर बंधूंचे स्टुडंट्स आहेत. अच्छा. झिया फरीदुद्दीन टागर आणि झिया मोयुद्दीन टागर जे ध्रुपद केंद्र चालवायचे हम्म. भोपाळमध्ये, हम्म. तिथले स्टुडंट्स आहेत. उदय भवाळकर त्यांचे सीनियर आहेत किंवा रमाकांत गुंडेचा त्यांचे सीनियर आहेत. त्याच बरोबर. स्कूलमधले आहेत. हम्म. तर ते दोघंही उज्जैनला असतात. मी सुलभाजींकडनं प्रायमरीली शिकते. तर ते दोघंही मुंबईला क्लासेस घ्यायला महिन्यातनं काही दिवस येतात आणि मग ते परत जातात. तर त्या दिवसांमध्ये आम्ही मॅनेज करतो क्लासेस. 4 वर्ष शिकत राहिले सातत्याने, तर स्वतःसाठी तानपुरा बनवून घेईन असं प्रॉमिस केलं होतं स्वतःला. तर मी 2 वर्षांपूर्वी स्वतःसाठी एक तानपुरा बनवून घेतला वा मिरजेतनं. वा मिरजेतून वा क्या बात तर आता आहे. माझ्याकडे माझा स्वतःचा तानपुरा आहे वा आणि मला खूप आवडतं गाणं म्हणायला आणि क्या बात आहे. आत्ता म्हणतेस का थोड्या वेळाने म्हणतेस? अरे यार! अरे म्हणते, तुझा म्हणते. रियाज होईल ना तेवढा. असं गाणं म्हटलं की म्हणता येत बरं नाही. ठीक आहे. तुला कुठलं गाणं म्हणू मला तू ठकीशी सजेशन्स संवाद पाहिजे. मधलं गाणं म्हणू शकतेस किंवा थकीशी गौहर संवाद मधलं. मधलं माहित गौहर नाही. मधलं गाणं म्हणते. हा म्हणजे गौहर बद्दल बोलूयाच आपण थोडंसं, हम्म. पण गाण्यानंतर बोलू असं. बरं ठीक आहे. गौहर मधलं गाणं म्हणते. हम्म. रंग छिड़कत हो बाह गहत हो, रंग छिड़कत हो बाह गहत हो, रंग छिड़कत हो बाह गहत हो, मैं तो हूँ नार पराई रे, मैं तो हूँ नार पराई, मैं तो हूँ नार पराई रे, कैसी ये धूम मचाई मचाए, कैसी ये धूम वाह. मचाए. वा 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 क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. गौहरच्या अनुभवाबद्दल सांग आता. म्हणजे मी नीना कुलकर्णींचं जेव्हा कॅचअप केला होता त्यांच्याबरोबर, तेव्हा भरभरून तुझं कौतुक केलेलं त्यांनी. आणि तिच्यामुळेच करते मी ते हो नाटक. हो हो त्याच्याबद्दल सांग खरं तर. मी गाण्याच्या क्लासमध्ये होते आणि मला नीना मावशीचा फोन आला आणि दुसऱ्यांदा आला तर मी उचलला. तर ती म्हणाली, "तू पुढचे काही दिवस काय करतेस? पुढचे काही दिवस?" तर मी म्हटलं, "मी 4-5 दिवस पुढचे ॲक्चुअली फ्री आहे. माझा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होता त्याच टीचरचा. अच्छा. तर मला पहिल्यांदा आयुष्यात 15 मिनिटं बसून एक राग गायचा होता. त्यामुळे मला आलं होतं टेन्शन. तर मी 4 दिवस ठेवले होते मोकळे, की मी माझा रियाज करीन म्हणून. तर मी म्हटलं अनायसे माझे पुढचे 4 दिवस फ्री आहेत आणि संडेला माझा सकाळी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे. तर ती म्हणाली, की "आत्ता तुला लिलेट फोन करणार आहे. तर तू तिच्याशी आत्ताच्या आत्ता बोल आणि तू प्लीज हे नाटक कर." तर मला माहित होतं ती गौहर करतेय. कारण आमचं आधी बोलणं झालं होतं आणि नीना मावशी आणि माझी खूप विलक्षण मैत्री आहे. म्हणजे ती इतकी मोठी आहे माझ्यापेक्षा आणि इतकी सीनियर आहे, पण आमची खूप छान मैत्री आहे. आम्ही जेवायला बाहेर जातो, आम्ही अदरवाईज भेटतो आणि मला ती खूप आवडते. माझं प्रचंड प्रेम आहे तिच्यावर. तर मग लिलेट दुबेचा फोन आला आणि तिने मला सांगितलं, की असं-असं एक नाटक आहे आणि काही कारणास्तव आमची गौहर आता ते नाटक करत नाहीये. तर संडेला प्रयोग आहे. तो मंगळवार होता, संध्याकाळचे बापरे. 7 वाजले होते. तर संडेला प्रयोग आहे आणि तू करशील का?
तर मी म्हटलं तुम्ही आधी मला गाणी पाठवा, गाणी झेपली पाहिजेत. तर त्यांनी मला गाणी पाठवली. तर ती गाणी बऱ्यापैकी सिंपल होती. थोडीशी सिम्बॉलिक होती, म्हणजे ती अख्खी गाणी नव्हती, थोडी झलक सारखी होती जी काही पाठवली होती ती. ती त्या ॲक्ट्रेसच्या आवाजात होती जी आधी ते करणार होती. आणि हे नाटक आधी झालं होतं आणि ते नाटक केलं होतं राजेश्वरी सचदेव आणि जिला खान यांनी. हो. जिला खान ज्या विलायत खान साहेबांच्या मुलगी आहेत. तर त्या तर सिंगर, त्या तर सुफी गातात, म्हणजे त्या प्रॉपर सिंगरच आहेत आणि त्या नाटकामध्ये पण गायच्या. तर हे रिवाईव्ह करणार होती लिलिट एका वेगळ्या ॲक्ट्रेस बरोबर. तर मी ते सगळं ऐकलं आणि मग मी समोरच होते माझ्या टीचर. तर मी त्यांना विचारलं, की "काय वाटतंय तुम्हाला?" तर त्या म्हणाल्या, "गाओगी, करोगी तुम और ऐसा करोगी कि किसी को समझ में नहीं आएगा 3 दिन में किया है." तर मला भलताच हुरूप आला. त्यांनी हे म्हटल्यावर तर मी हो, हो म्हणून टाकलं. मग आले ना दुसऱ्या दिवशी 65 पानांची इंग्रजी स्क्रिप्ट बापरे! आणि 8 गाणी जी वेगवेगळ्या भाषांमध्ये आहेत. मग मजा आली. मग काही आठवत नाही मला पुढचे 4 दिवस मी काय केलं. सगळं ब्लर होतं आणि मी प्रयोगच केला असा डायरेक्ट भसकन. हं. बस तर मला काहीही त्या पुढच्या 4 दिवसांमधलं, बरं त्या सकाळी जाऊन मी राग पण गाऊन आले. अ, मला आठवतंय अजूनही मी गुणकली गायले होते त्या दिवशी. तर मी गुणकली गाऊन मग गौहरच्या प्रयोगाला आले. मग बापरे! ते ते गायले आणि ते सगळे सीन्स आणि फारच मजा आली मला. मग पटली सगळ्यांना ही गौर. मग त्यांचं असं झालं, की आता तूच आता तुम्हीच करा. आधी असं बोलणं झालं होतं, की एक प्रयोग मॅनेज करून देते. ते सगळं स्वतःला मी समजावत होते, की रंगदेवतेसाठी मला हे केलं पाहिजे वगैरे, प्रयोग वाचवला पाहिजे. पण मजा किती आली. प्रयोग झाले त्याच्यानंतर? माझे आता झाले 25, 26, 25 30, प्रयोग 30 झाले. एक प्रयोग झाले असतील आणि ऑलमोस्ट. सुरू आहे ना अजून, म्हणजे सुरू ते आहे, सुरू आहे. नाटक त्याची सुरू आहे. फ्रिक्वेन्सी खूप कमी हो, असते, बरोबर आहे. कारण ते कारण ते इंग्रजी नाटक आहे. इंग्रजी नाटक आहे. खरं आहे. आणि पण मजा येते खूप ते करायला. आणि इतकी मोठी लोकं ते बघून गेले, तर त्यांनी म्हणजे हो, जावेद अख्तर हो, यांच्याबरोबर तुझा फोटो बघितला मी हो. पृथ्वीमधला. सो प्रायोगिक बद्दलचा तुझा जो ओढा अचानक वाढला, प्रायोगिक रंगभूमीकडे, अ, काय मजा यायला लागली तुला त्याच्यामध्ये? म्हणजे ठकीशी संवाद हे मराठी एक नाटक आहेच आणि त्याचे तू प्रयोग आहेत सुरू आणि खूप कौतुक त्याच्याबद्दल तुझं होतं. कारण असं म्हणतात की सतीश आळेकर यांनी ज्या पद्धतीने ते नाटक लिहिलंय, ठक्की म्हणून दुसऱ्या कोणाचा आता विचारच करू शकणार नाही. इतकी तू त्यात फिट बसलेली आहेस त्या त्या भूमिकेत. थँक आणि यू. त्याच्यानंतर हिंदीमध्ये चांदनी राते असेल, लघूसारखं एखादा प्रयोग असेल, खिचिकसारखं जे मला वाटतं कुमुद मिश्रांनी डिरेक्ट केलं होतं, प्रोड्यूस प्रोड्यूस केलं होतं. तर ही ही मजा कशी चालू आहे तुझी प्रायोगिक रंगभूमीवर? मी मी नेहमीच काहीतरी प्रायोगिक करत आले. म्हणजे ते महानगर के जुगनू सुद्धा हं. आता त्याला प्रायोगिक ते नाव आहे एक, आपण त्याला हां, रंगभूमीच म्हणजे म्हणूया आपण मला त्याला. वाटतं 2 स्पेशल पण तसं तसं म्हणतो. प्रयोगशीलच नाटक होतं. पण अशा थीम्सबद्दल नाटक करणे अ, ज्या प्रयोगशील आहेत किंवा हं. ज्याच्यातून काहीतरी वेगळा प्रयोग बरोबर, केला जातोय, ते बरोबर. प्रायोगिक असं ढोबळ म्हणता येईल. कारण ह्या सगळ्या नाटकांची तिकीटच लावली हो, जातात. हो, ठकीशी संवाद सुद्धा हो, तिकीट लावूनच हो, केलं जातं. हो. तर आधी ज्याला प्रायोगिक म्हणायचे, तसं ते आता तितकं राहिलं नाहीये. प्रेक्षक थोडासा वेगळा आहे, हं, स्केल थोडा हं, वेगळा हं. आहे, ठिकाणं थोडीशी वेगळी आहेत. पण नाटक व्यावसायिकच बरोबर. आहे. व्यावसायिकपणे केलेलं प्रायोगिक नाटक असं व्यावसायिकपणे आपण. केलेलं प्रायोगिक नाटक. तर ते मी करतच आले आहे. म्हणजे मला वाटत नाही असा फार मोठा ब्रेक कधी मी रंगभूमीला हं, देऊ हं, शकले. हं, हं. मला कसं तरी व्हायला लागतं मी नाटक करत नसले की. तर लघु ची सुरुवात झाली जेव्हा मी जेमिनी पाठक आणि इशिता शर्मा म्हणून जी माझी मैत्रीण आहे, आम्ही तिघंजणं आणि इतर काही आम्ही भेटलो. तर आयडिया अशी होती की शॉर्ट स्टोरीज तयार करायच्या एकल परफॉर्मन्सेस सारख्या, सोलो परफॉर्मन्सेस सारख्या. आणि त्याच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्सचे प्रयोग लावायचे. म्हणून त्याचं नाव लघु ठेवायचं. म्हणजे कुठल्याही गोष्टीवर आधारित नाही. लघु बरोबर. म्हणजे शॉर्ट. तर त्या शॉर्ट स्टोरीजचं वेगवेगळे कॉम्बिनेशन्स करत राहायचे. हं. त्यात मी कृष्ण बलदेव याची उडान नावाची एक खूप सुंदर गोष्ट करते. तर त्याला सुरुवात झाली. महानगर के जुगनू जस्ट संपलं होतं. मग खिचिक ची स्क्रिप्ट मला दिव्या जगदाळेने ती अडॅप्ट केली आहे. ती शिवसुब्रह्मण्यमची हं. स्क्रिप्ट आहे. हो. आणि ते ते अ, बसवायला घेतलं मग आम्ही. मग त्याचे प्रयोग सुरू झाले आणि ठकीशी संवाद त्याच दरम्यान. आणि चांदनी राते एक. चांदनी राते झालं. चांदनी राते पण खूप विलक्षण अनुभव हं, होता. हं. प्रॉपर ब्रॉडवे स्टाईल म्युझिकल आहे ते. मोठे सेट्स आणि हं. मोठा सगळा तामझाम आणि मला त्या निमित्ताने पूर्वा नरेश सारखी लेखिका, दिग्दर्शिका भेटली. मला प्रचंड आवडतं तिचा विचार करण्याची पद्धत, तिचं लेखन. फार एक वेगळंच जग त्याच्यामुळे खुलं बरोबर. झालं. तर मला खूप आवडतं वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करणं, वेगवेगळे अनुभव खरंय. घेणं. फॉर्च्युनेटली माझ्याकडे अशा गोष्टी येतात येतात. पण. तर ते
ते आल्यावर मी ती संहिता वाचल्यावर मला जर मौज आली तर मी हम्म. शोधते वेळ, मग जमतं काहीतरी. जमतं जमतं तर जमतं म्हणजे तू गौहरचा अनुभव सांगितल्यानंतर तर आता म्हणजे तू काही करू शकतेस असं असं एक लक्षात असं आलेलं मला वाटलं पाहिजे की नाही, पण आहे. मला असं अजिबात वाटत नाही. पण समोरच्याला वाटतं ना. पण गौहरचा अनुभव घेतल्यानंतर सुद्धा मला असंच की नाही, मला माझ्याच्याने झालं असंच होतं. ते इम्पॉस्टर सिंड्रोम आहे मला, आणि खूप लोकांना असतो तो, की माझं ह्याच्यात काहीच नाही हे. आणि हे मी मस्करी म्हणून नाही म्हणते, मला जेन्युइनली असं वाटतं की एवढं काही नाहीये, ठीकच. मी एका वेळेला 6 नाटकं करते आणि ती 4 भाषांमध्ये आहेत. हो. पण मला समाधान नाही आहे या गोष्टीचं, की काहीतरी जमतंय बुवा आपल्याला. बरं, माझी आई मला नवीन नाटक पाहिल्यावरती काय जमलं असंच म्हणते अजूनही. त्यामुळे फार काही फार काही कॉन्फिडन्स बुस्टिंग लोक, बरं आहे ना, हवा मी डोक्यात जात म्हणते ना, नाही ती त्याच्यामुळे जमिनीवर ते ठेवणारी लोक माझ्या आसपास आहेत. बरोबर बरोबर खूप 2 ते इंच ते खालीच ते चांगलं. गाडलेलीच आहेत हो 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 पायापाशी. खरंय खरंय खरंय. आणि हे सगळं सुरू असताना कुठेतरी शॉर्ट फिल्म वगैरे सुरूच असते ना. हा हा हा. म्हणजे आता क्वार्टर सारखी शॉर्ट फिल्म मी हो बघितली हो. मध्यंतरी आणि मला कळलं की ती कानमध्ये गेली होती, मराठी शोकेस झाली होती. हो शोकेस हो. झाली होती वगैरे. अजून एक फार इंटरेस्टिंग शॉर्ट फिल्म मी आता केली आहे, नमक नावाची. ती पण बर आता रिलीज होईल. बर मी आता एक फारच इंटरेस्टिंग म्युझिक व्हिडिओ केलाय, ते पण आता येईल वा बाहेर. वा मी 2 चित्रपटांचं शूट करणार आहे. असं काय काय मस्त चालू आहे मस्त म्हणजे चालू ते आहे. आणि नॅशनल क्रश एकदा झाल्यानंतर तर हे होणारच ना म्हणजे. आणि जाहिरातींचं जाहिराती जरा कमी म्हणजे झाल्यात एकदम आता. असं 100च्या वर जाहिराती झाल्या असतील तुझ्या हो, मला वाटतं. 100 तर झाल्या असतील. आता जरा कमी झाल्यात. जाहिरातींमध्ये ना तो एक असा चेहरा असतो ना, जो तसा फार नोन नसतो, पण तसा नोन असतो. त्याला खूप जाहिराती मिळतात. अचानक तुम्हाला खूप लोकं ओळखू लागले ना, की मग हा तुम्ही ती घरातली स्त्री वाटणं बंद होता. मग तो ओव्हर एक्सपोज्ड चेहरा बरोबर असतो. म्हणजे बरोबर. जाहिराती जरा, माझं जाहिरातींचं काम गेलं या नॅशनल क्रशच्या चक्करमध्ये. तर आता मला हम्म. जाहिराती फार मिळत नाहीयेत. म्हणजे असं फार काही विचारणा होत नाहीये बरोबर किंवा बरोबर. ऑडिशनसाठी कॉल्स. तर आता मला जरा जाहिरातींसाठी डायरेक्ट तुला ऑडिशन तर द्यायला ब्रँड हवं. अँबॅसेडर म्हणूनच बोलवतील ना, गिरिजा ओक म्हणूनच तिथेही डायरेक्ट तू नाही आता, पण असेल. ते सोहा अली खानचं पुस्तक आहे बघ, पेरिल्स ऑफ बीइंग मॉडरेटली फेमस. मला ते नाव इतकं आवडतं ना. मी ते पुस्तक वाचलं नाही, पण मला असं माहिती आहे मला ते पुस्तक आवडणार आहे. ते मॉडरेटली फेमस लोकांचे वेगळे प्रॉब्लेम्स असतात, की ना तुम्ही तुम्ही धड दीपिका पदुकोण आहात, पण तुम्ही असेही नाही आहात की तुम्हाला कोणीच ओळखत नाही. ते असे कुठेही फिरत असताना एक स्पृहा जोशी. हे या स्टेजला जेव्हा असतं ना, तेव्हा बरोबर. नक्की कळत नाही की आपण स्वतःला कुठे प्लेस करावं. म्हणजे तुम्ही एखाद्या खोलीमध्ये असेही शिरू शकत नाही की ऑफकोर्स सगळे मला ओळखतात, कारण यू नेव्हर नो, कोणी तुम्हाला नसेल ओळखत, आणि विच Correct. इज फेअर. पण असंही नाही की मला कोणीच ओळखत नाही त्यामुळे मी वाटेल तसं वागू शकते, असंही नाही. त्यामुळे खूप सतत एक गेजिंग सुरू बरोबर असतं की बरं, बरोबर. इथे इथे मी कसं वागणं अपेक्षित खरंय आहे. खरंय खरंय. पण ह्या सगळ्याच्या पलीकडे तुझ्या डोक्यात एक सुरू असतं पर्यावरण संवर्धन, काहीतरी त्याच्यासाठी काम करायचं. आणि मला वाटतं फ्रेश लाईम सोडासारखा ब्रँड पण तू सुरू केलास, कपड्यांचा ब्रँड. तर त्याचं काय चालू आहे? म्हणजे फक्त फ्रेश लाईम सोडा नाही, पण सगळ्याच ह्या गोष्टींचं. सगळ्या ह्याच्यात काय तू करतेस? फ्रेश लाईम सोडाचं काम आता सध्या जरा थोडं मंदावलंय याचं हम्म, कारण हम्म, हम्म. मला खूप वेळ होत नाहीये. पुन्हा एकदा त्याला रिवाईव्ह करायची गरज आहे. तर हम्म. आय थिंक ते स्टार्टअप्सच्या जोशात पहिली 2 वर्ष गेल्यानंतर जो एक असा एक लल हम्म, यायला हम्म, नको खरं तर, हम्म. पण तो आलाय. आणि ऑनेस्टली मला नाही फार वेळ मिळत आहे त्याला आता द्यायला. ते बंद करायची इच्छा नाहीये. बरोबर. खूप जेन्युइनली आवडीचं काम आहे आवडीने सुरू माझ्या. केलेलं आहे आणि ते हा आणि पर्यावरणाबद्दल असं आहे की आता माझ्याच्याने जेवढं शक्य होईल, माझ्याच्याने जेवढं मला करता येईल तेवढं मी करायचा प्रयत्न करते. जितकं शक्य असेल तितकं गोष्टी रियूज करणे आणि ह्या गोष्टींकडे लक्ष देते. त्याबद्दल बोलत असते लोकांशी, कारण त्या मी नेहमी ब्रँड्स म्हणते बरोबर पण तू नेहमी असोसिएट असते. जर अशा प्रकारचं, रे चरखा मला हो, वाटतं अशा एक आहे. प्रकारचं काम करणाऱ्या लोकांना माझ्या 4 लोकं मला ओळखतात. या गोष्टीचा जर फायदा होणार असेल, तर तो अगदीच व्हावा अशी माझी इच्छा असते. कारण पर्यावरणात होणारे बदल हे अनुभवणारी आपली पहिली पिढी आहे. टेम्परेचर्स वाढतायत, सीझन्स विचित्र झाले आहेत, अवेळी पाऊस पडतोय, ह्या सगळ्या गोष्टी आपण अनुभवतोय. आपली बरोबर. पहिली पिढी आहे जी ते अनुभवते, आणि ह्याबद्दल काहीतरी करू शकणारी आपली शेवटची आहे. कारण इथून पुढे ते हाताबाहेर जाणार आहे. तर सगळ्यांनीच जरा ह्याचा विचार करावा. एखादी नवीन गोष्ट विकत घेत असताना त्याचं पूर्ण लाईफ सायकल काय आहे, याचा आपण फारसा विचार करत नाही. म्हणजे इतकं स्वस्त आहे की यूज अँड थ्रो केलं तरी चालणार आहे, पण थ्रो म्हणजे पुढे, थ्रो बरोबर नंतर बरोबर. ते तुम्हाला काही शे रुपयांचं मिळतंय, कारण ते त्या क्वालिटीचं आहे की ते एकदाच वापरायचं आहे, पण खरंय त्याच्या पुढे खरंय. त्याचं होणार काय आहे बरोबर. याबद्दल विचार नाही केला जात. तर असं काहीसं आहे. लहान मुलांच्या बाबतीत पण
असं वाटतं की पॉसिबिलिटी जिथे आहे तिथे काम करणं गरजेचं आहे. हम्म. की जिथे कुठेतरी आपण विचार बदलू शकतो, सेन्सिटिव्हिटी आणू शकतो, अवेअरनेस तयार करू शकतो, त्या वयोगटात काम करण्याची गरज आहे. मला असंही वाटतं की बायकांमध्ये इमेन्स पोटेन्शियल आहे, जे अजून म्हणावं तसं अनलिश बरोबर. झालं नाहीये. बरोबर. तर ते असे विमेन एम्पॉवरमेंट नावाचे जे प्रोग्राम्स असतात, त्यापेक्षा मला जेन्युइनली असं वाटतं की बायकांना स्वतःची एजन्सी कळावी. तर त्यासाठी अ, अ, मला जर काही काम करता आलं. देशराग मध्ये सामील व्हायचं अजून एक कारण हेही आहे की त्यांना मेनली मुलींच्या एज्युकेशनसाठी आणि लहान मुलींच्या अपब्रिंगिंगसाठी काम करायचं बरोबर, आहे. तर तो बरोबर. माझा एक खूप आवडीचा विषय आहे. माझ्या एका मैत्रिणीची खूप कमाल ऑर्गनायझेशन आहे मुक्का मार नावाची, ज्याच्याशी मी जोडली गेली आहे. तर ती 7वी ते 10वी या वयोगटातल्या मुलींबरोबर शाळांमध्ये आठवड्यातून 2दा त्यांना सेन्सिटाईज करणं, त्यांना सेल्फ डिफेन्सचं ट्रेनिंग देणं, असा प्रोग्राम चालवते. आणि सेल्फ डिफेन्स म्हणजे फक्त मुक्का कसा मारायचा आणि कोणतरी हात धरलं तर त्याला ट्विस्ट करून खाली कसा पाडायचा, तर ते तसं नसतं. तुम्हाला ॲक्च्युअली थ्रेट काय आहे हे हा. आयडेंटिफाय करावं लागतं. सुरुवात इथून होते की त्या मुलीला हे समजावून सांगावं लागतं की तू महत्वाची आहेस हम्म. आणि तुझं नाही म्हणणं हे लोकांनी कन्सिडर केलं पाहिजे. हाच विचार, म्हणजे आपल्याला इतकं बेसिक वाटतं हे, पण मुलींना हेच माहिती नसतं की मी नाही म्हणू शकते. हम्म. यू वोंट हम्म. बिलीव्ह दिस, पण हा प्रॉब्लेम आहे बरोबर. की मी नाही कसं म्हणायचं. हा इथून सुरू होतो हम्म. की तुला नाही म्हणायला शिकायला पाहिजे आधी. इन्सेन नंबर ऑफ केसेस जिथे घरातच अब्यूज सुरू होतं. हम्म. तर ह्याला आयडेंटिफाय कसं करायचं, त्याच्याबद्दल तुम्ही काय करू शकता, कुठल्या सिच्युएशनमध्ये सिच्युएशन डिफ्यूज करायची, कुठल्या सिच्युएशनमध्ये एस्केलेट करायची. तर अशा सगळ्या गोष्टींचे सेन्सेस डेव्हलप करणं, ह्याचा सगळ्यात असा व्यवस्थित अभ्यास करून त्याचा करिक्युलम ठरवला हम्म. गेला आहे. हम्म. त्याचा इम्पॅक्ट कसा होतोय, त्याचा अनालिसिस करणे, वारंवार त्यांची मेथडॉलॉजी अपग्रेड करणे, ह्याचा सगळ्याचा विचार करून खूप अभ्यासपूर्वक ते वा. हा उपक्रम चालवत आहेत. तर त्याच्याशी मी जोडले गेलेले आहे. तर त्याच्यातही जी काही मदत लागेल ती, पण आत्ता सध्या भूमिका ही आहे की मदत माझी लागेल ती बरोबर. मी करते. तुम्ही म्हणाल तिथे त्या प्लॅटफॉर्मवर मी येऊन मी बोलेन, यायला तयार आहे, मी बोलायला तयार आहे. गाठ घालून देईन लोकांशी, हम्म. जी काही हम्म. माझी माझे माझी ज्यांच्याशी बरोबर. ओळख आहे तुझी त्यांच्याशी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्याशी ओळख आहे. तू म्हणजे मी मुलाखती मुलाखत घेतली. घेतली. ओळख माझी नितीन गडकरी यांच्याशी ओळख आहे. हम्म. 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 मुख्यमंत्री यांची मी मुलाखत घेतली आहे. आम्ही विविध कार्यक्रमांमध्ये भेटलो आहोत. भेटलो. त्यामुळे त्यांना मी माहिती आहे. इथपतच. बाकी हम्म. हम्म. ओळख, मैत्री नाही, मी विचारणार अजिबात होतो की नाही. त्या मुलाखतीत असा काही विषय निघाला का? का अर्थात ती इलेक्शन साठीची त्या मुलाखत होती. मुलाखतीत एक खूप सुंदर विषय निघाला आणि त्याबद्दल फॉलोअप करण्याचा माझा मानस आहे. हम्म. तर मी त्यांना असा प्रश्न विचारला होता की जेव्हा प्रचार होतो तेव्हा रस्ते बांधू, स्मार्ट सिटीज बनवू आणि इन्फ्रास्ट्रक्चरचं हे होईल आणि ऑटोमेटेड स्ट्रीट लाईट्स असतील, हम्म. हम्म. अशा गोष्टी सगळे म्हणतात. बोलतात. हम्म. कारण मुलाखत पुण्यात आणि पुण्याच्या शहराबद्दलची हम्म. होती हम्म. की पुणे ह्याचं जे कल्चरल इमेज आहे ती कुठेतरी हरवत चालली आहे की काय? एकेकाळी ते लेखकांचं शहर होतं. तिथे छापखाने होते, तिथे पुस्तकं विकली जायची, बरोबर. तिथे वाचकांची एक कम्युनिटी होती आणि पुस्तकालय होती, ओपन स्पेसेस होत्या, विचार करायला, बसायला, गप्पा मारायला, अड्डे जमवायला. करेक्ट. तिथेच व्हायची विचारांची देवाण-घेवाण. अशी जागा होती जिथून तुम्ही 2 कॉफी ऑर्डर केल्या नाही तर तुम्हाला कोणी उठवणार नाही. अशा मोकळ्या स्पेसेस, नाट्यगृह, अ, कला दालनं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कधीच पिच करत नाही जेव्हा तुम्ही प्रचार करता. तर असं का होतं? एखाद्या पिंपळे निलखमध्ये राहणाऱ्या माणसाला नाटक बघायचं असेल तर त्याला ऑल द वे डेक्कनला यावं लागतं, बालगंधर्वला किंवा अण्णाभाऊ साठेला जावं लागतं. असं का आहे? कम्युनिटी सेंटर्स का नाही आहेत आपल्याकडे? अशा स्पेसेस का नाही आहेत जिथे कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन न करता सगळ्यांना येऊन एखाद्या बरोबर. इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करता येईल? मला आठवतं लहान असताना सांस्कृतिक केंद्र असायची, हो. मंडळं असायची. हो. त्या मंडळांचे आपसात कार्यक्रम बरोबर. व्हायचे, नाटकं बसवली जायची. त्यासाठी कम्युनिटी हॉल्स असायचे, जिथे रिहर्सल्स व्हायच्या. ते कल्चर हळू नाहीसं होत चाललंय. आता तिथे पैसा इन्व्हॉल्व नसेल आणि कमर्शियल इन्व्हॉल्व नसेल आणि बिझनेस इन्व्हॉल्व नसेल तर ते काही होत होत नाही. नाही. तर ह्या गोष्टी याकडे कधी लक्ष देणार? हम्म. तर ते त्यांनी व्हेरी ग्रेशियसली ते असं म्हणाले की बरोबर आहे तुमचा मुद्दा आणि ह्याबद्दल विचार झाला पाहिजे आणि एखाद्या शहराचा जसा इन्फ्रास्ट्रक्चरल ॲक्शन प्लॅन असतो तसा कल्चरल ॲक्शन प्लॅन सुद्धा बनवला गेला पाहिजे आणि तो एक्झिक्यूट झाला पाहिजे आणि ह्याबद्दल आपण काहीतरी नक्की करूया. करूया.
असं ते मुलाखतीत म्हणालेत. तर मला हे खूप आता फॉलोअप कमालीचं करायचं काम तुझं आहे. आता फॉलोअप करणार मी. हम्म, आणि नितीन गडकरी यांच्याशी ओळख आहे याचं कारण माझी माझी आई आणि नितीनजी हे एकमेकांना खूप लहान असतानापासून ओके ओळखतात. ओके तशी त्यांची खूप लहानपणीची ओळख आहे, म्हणजे आय थिंक शाळेत ओके असल्यापासूनची. तर मध्ये एकदा त्यांच्या हस्ते मला एक पुरस्कार मिळाला, लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार मागच्या वर्षीचा. तर तेव्हा नितीनजी आले होते. तर मी स्टेजवर पुरस्कार घ्यायला आले तर तरी मला स्टेजवरच भेटलं, आई कुठे आहे म्हणून. तर समोरच बसली होती थोड्याशा टेबलच्या तिकडे मागे. तर मी त्यांना दाखवलं, ती तिथे बसली आहे. तर ते सगळं कार्यक्रम सोडून त्यांनी मला ट्रॉफी दिली होती. कुठे आहे कुठे आहे स्टेजवर. मी म्हणते तिकडे तिकडे. ते सगळे कॅमेराज लावून बसले. खूप खूप फनी वाटलं. अगं मला दिसत नाही. अरे ती म्हटलं, मग मी आईला म्हणते, आई असा असा हात करते. मग आई हात करते, तेव्हा हा असा हात करते म्हणजे नंतर ये बाहेर. तर ते सगळं झाल्यावर आम्ही स्टेजवर आलो, आई आली. तर त्यांना भेटायला खूप लोक जमली होती. तर त्यांनी सगळ्यांना खूप पोलाइटली म्हटलं, जरा मला 5 मिनिटं द्या, माझी बालमैत्रीण आली आहे, असं म्हणून ते बाजूला लावून माझ्या आईशी बोलले. तर ते खूप जुने त्यांची ओळख आहे. मित्र असं नाही म्हणतात, पण ओळख खूप जुनी आहे. तर त्यांच्याशी माझी व्यवस्थित ओळख आहे. ते भेटले कधी ते घरच्या सगळ्यांची विचारपूस करतात. त्यांच्या अनेक नातेवाईकांना मी ओळखते, कारण तसं नागपूर छोटं छोटं शहर आहे आणि एकमेकांना सगळे ओळखतात. तर त्यांच्याशी माझी व्यवस्थित ओळख आहे. सीएम ना जसं मी म्हटलं तसं फॉलोअप आता तू घेशील आता. फॉलोअप आता घेणार. फॉलोअप हा, ते तुझं काम आहे आता. येस. सो थँक्यू गिरिजा. म्हणजे मला असं वाटतं की तू इतक्या गोष्टी केल्यास आतापर्यंत आणि तरी नेहमी लोक म्हणतात की तू मोजकच काम केलंयस. तर ही चांगली गोष्ट आहे का वाईट आहे हे याचा विचार, ही उत्तम गोष्ट आहे खरं तर. व्हेरी गुड व्हेरी गुड. इतका वेळ बसून गप्पा मारल्यात, नुसत्या गप्पा मारल्यात, नुसत्या गप्पा. फार गॉसिप न करता. फार गॉसिप न करता. कॅमेरा आता ऑफ झाले की आपण गॉसिप करू, सुरूच करूया लगेच. सुरूच करूया. पण तुला एक जाता जाता आमचे स्पॉन्सर आहेत वामनहरी पेठे, त्यांच्याकडून एक छोटीशी भेट. अरे थँक्यू. वाह. चांदीचं नाणं आहे. वाह. मला ही भेट म्हणून कल्पना खूप आवडते की हल्ली आता सोन्या चांदीचे भाव बघता एक चांदीचं नाणं द्यावं. उत्तम भेट आहे. आणि याच निमित्ताने मला विचारायचं आहे की जसं त्यांची टॅगलाईन आहे, सोनेरी क्षणांचे सोबती, तर तू आतापर्यंत अनेक सोनेरी क्षण सांगितलेस तुझ्या करिअर मधले, पण तरी तुझ्या आयुष्यातला असा सोनेरी क्षण की जो नेहमी लक्षात राहिलेला आहे. कबीर एकदा मला असंच रात्री मी त्याला झोपवत असताना तो मला म्हणाला होता की तू बेस्ट आई आहेस या जगातली. तर मी त्याला म्हटलं की अरे सगळ्यांनाच असं वाटतं आपली आई बेस्ट आहे, माझी आई मला बेस्ट वाटते. तर तो उठून बसला, तो म्हणाला नाही ते बरोबर आहे, ते सगळ्यांना वाटतं, पण तू ऍक्च्युली बेस्ट आई आहेस. तरी म्हणतो हो बरोबर आहे तुझं, मलाही असंच वाटतं. तर तो ऐकूनच घ्यायला तयार नव्हता. तर तो भांडला माझ्याशी. तो म्हणाला नाही पण मी असं ऑब्जेक्टिव्हली तुला सांगतोय, कारण मी बघतो ना बाकीच्या. तर त्यांनी असं खूप एक अनालिटिकल उत्तर दिलं की मी बघतो बाकीच्या आयांना आणि मला जर कधी चॉईस दिला तर मी तुलाच आई म्हणून चूज करीन. अत्यंत इन्फॉर्म्ड असा त्यांनी निर्णय घेतला त्या दिवशी की मी बघीन सगळ्यांकडे, पण आय थिंक आय विल चूज यू बिकॉज तू खरंच सगळ्यात चांगली आई आहेस. मग त्यांनी मला काही उदाहरणं दिली, बघ ती अशी चांगली, हे चांगले तिचं, पण हे मला नाही पटत, तुझं कसं सगळं. मी असं एक अर्धा तास त्यांनी चर्चा केली माझ्याशी की तू नॉट बिकॉज मी तुझा मुलगा आहे, मी मला खरंच असं तर मला असं वाटलं की मी जिंकले कारण बाकी काही मिळो ना मिळो माझ्या मुलांनी मोठा होऊन तो बरा वागला, चांगला मुलगा, हे त्याने आयुष्य लक्षात ठेवावं की त्याने हे बोलला होता बेस्ट हे तो त्याला लक्षात राहावं. आणि जर तो चांगला वागला आणि मी जे काही त्याला शिकवायचा प्रयत्न करते तसं ते त्याला कळलं आणि तो एक संवेदनशील काइंड मुलगा झाला, तर मला मोठी जबाबदारी वाटते. कारण आपण मुलींबद्दल बोलतो आणि आपण स्त्रियांबद्दल बोलतो, तर पुरुषांचे आई वडील असतात त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असते. कारण तुम्ही म्हणजे कसा मुलगा वाढवताय हे खूप महत्वाचं आहे. तर मला ती खूप मोठी जबाबदारी वाटते. जर त्याला असं वाटत असेल की मी ती जबाबदारी चांगली पार पाडते आणि मला जर लोक येऊन म्हणत असतील की तू खूप छान वाढवलंयस आपल्या मुलाला, तर सोनेरी क्षण. क्या बात क्या बात. वा. सो थँक्यू. तुला शुभेच्छा खूप. थँक्यू. मुख्यमंत्र्यांकडे फॉलोअप घेण्यापासून ते तुझ्या गाण्यात
तू अशीच प्रगती करत राहा आणि लवकरच गिरिजा ओक लाईव्ह अशा मैफिलींचे कार्यक्रम सुद्धा आम्हाला बापरे. बघायला मिळतील. सो आपण भेटत राहूया मोठ्या पडद्यावर, छोट्या पडद्यावर, वेब सीरीजमध्ये. वेब सीरीजबद्दल आपलं फारसं बोलणं झालं नाही आज, पण ते सुद्धा तुझं आता हॅलो बच्चो नावाची वेब सीरीज आहे आणि परफेक्ट फॅमिली तर आहेच. सो इथे तू आम्हाला सगळ्या OTT प्लॅटफॉर्मवरती भेटत असतेस. पण मजा आली. थँक यू व्हेरी मच. आणि शेवटी मी पुन्हा प्रेक्षकांना सांगेन की सबस्क्राईब करा हे चॅनल, अमोल परचुरे हे चॅनल जे आहे ते. आणि प्रत्येक मुलाखतीनंतर तुम्हाला जे काही वाटतंय ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुमच्या सगळ्या कमेंट मी वाचत असतो. तुम्हाला असं वाटलं की पाहुण्यांनी तुमच्या कमेंटला उत्तर द्यावी, तर मी त्यांना विनंती करेन की त्यांनी उत्तरं द्यावीत म्हणून. तर तुम्हाला जे वाटतंय ते कमेंटमध्ये सांगा. तिथे पण आपण भेटूया. पुढच्या आठवड्यात पुन्हा नवीन पाहुण्यांसह आपण भेटणार आहोतच. तेव्हा बघत राहा कॅचअप. धन्यवाद. Superb.